हॅलो 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 वेलकम सगळ्यांना. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, जे कोण जिथं पण असतील त्यांना. ओके, सो बघा आपण आता आपल्या हम आ चुके हैं दोस्तों हमारे आखरी पड़ाव पर. आपण स्ट्रॅटेजीसाठी एक्सटर्नल अनालिसिस केलं, इंटरनल एन्व्हायरमेंटचं अनालिसिस केलं. आता स्ट्रॅटेजी निवडली, स्वॉट अनालिसिस करून स्ट्रॅटेजीज निवडल्या, स्ट्रॅटेजिक चॉईसेस मधून ज्या आपण मागच्या सेशन मध्ये पाहिल्या होत्या. आता आपण लास्ट आपल्या चॅप्टर मध्ये शर्ट बदलून आलेलो आहोत आणि आता लास्ट चॅप्टर मध्ये आपण ऍक्च्युअल निवडलेल्या स्ट्रॅटेजीचं इम्प्लिमेंटेशन करणार आहे आणि बघणार आहे की रिझल्ट माझ्या स्ट्रॅटेजी प्रमाणे मला येत आहेत का आणि स्ट्रॅटेजी मला बदलायची गरज आहे का, बदलायची तर केव्हा बदलायची, कशी बदलायची, कुठं बदलायची, का बदलायची. लक्षात आलं का? एवढं सिंपल वाक्यावरनं लेट्स स्टार्ट द टॉपिक विदाउट वेस्टिंग एनी टाइम. बघा साहजिक आहे, जसं की या सब्जेक्टचा फ्लो आहे, जसं पहिली 4-5 पानं फालतू, नंतर मेन टॉपिक सुरू होतो. बघूया. स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन अँड इव्हॅल्युएशन आर क्रिटिकल फेजेस ऑफ द प्रोसेस ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. बघा महत्वाचं आहे का, कारण तुम्ही जी स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करताय ती व्यवस्थित चालू आहे का, जी स्ट्रॅटेजी निवडली ती व्यवस्थित इम्प्लिमेंट होती का, ती चालू आहे का, ती रिझल्ट देते का, हे मला बघणं गरजेचं आहे. इन अन ऑर्गनायझेशन implementation involves putting the plans and initiatives developed as a part of strategy into action, while evaluation refers to the process of measuring and assessing the effectiveness of this action. सांगितलंय मी आता तसंच. इम्प्लिमेंटेशन म्हणजे ऍक्च्युअली स्ट्रॅटेजी वर्क करायला सुरुवात करणे आणि इव्हॅल्युएशन म्हणजे स्ट्रॅटेजी मला डिझायर्ड रिझल्ट देते का, व्यवस्थित इम्प्लिमेंट झाली का ते बघणे. In this chapter, we will explore various implementation evaluation methods that organization can use to assess the success of their strategy implementation and identify areas of improvement. बघा आपण यात मेथड शिकणार आहे इम्प्लिमेंटेशनच्या आणि इव्हॅल्युएशनच्या. दिस चॅप्टर विल प्रोव्हाइड अ कॉम्प्रिहेन्सिव्ह ओव्हरव्ह्यू ऑफ द इम्प्लिमेंटेशन अँड इव्हॅल्युएशन प्रोसेस and equip readers with the knowledge and skills needed to effectively execute and assess their organization strategies. माझ्या स्ट्रॅटेजीज इफेक्टिव्ह आहेत का नाहीत हे कळण्यासाठी आपण टेक्निक या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. टू बिगिन विथ एन ओव्हरव्ह्यू ऑफ द प्रोसेस ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट इज प्रोव्हाइडेड इन द नेक्स्ट सेक्शन. बघा इम्प्लिमेंटेशन आणि इव्हॅल्युएशन बघायचं असेल तर आपल्याला काय बघायचंय, आधी आतापर्यंत आपण काय काय बघितलं त्याचा ओव्हरव्ह्यू घ्यायचा आहे. तो ओव्हरव्ह्यू आता आपण घेणार आहे. या चॅप्टरला मी देणार आहे पुन्हा एकदा 4 स्टार 5 देऊया. चला बरोबर, काही इम्पॉर्टंट आहे. 4th आणि 5th चॅप्टर वरती बऱ्यापैकी पेपर आपल्याला पडतो. बघूया स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटची प्रोसेस काय आहे, जी आपण 4 चॅप्टर मध्ये बघितलेली तीच प्रोसेस आहे, त्याची समरी आपण आता बघणार आहे. बघा प्रोसेस ऑफ डेव्हलपिंग स्ट्रॅटेजी इज क्वाइट मेथडिकल. ऑर्गनायझेशन फर्स्ट डेव्हलप विजन. बघा फर्स्ट चॅप्टरला विजन डेव्हलप केलेलं. आता आपण एक रिकॅप घेणार आहे की कसं आपण कोर्स आपला चालू केलेला. विजन डेव्हलप केलं, मिशन डेव्हलप केलं, व्हॅल्यू केले आणि गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह डेव्हलप केलेले. They must discuss and analyze number of themes to determine which options are the most promising. बरेच ऑप्शन्स आपल्यापाशी असतात, त्यातला आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. All aspects come together strategic plan that details the organization's vision, mission, value, goal, themes and high level implementation plan and key performance measure. हे पण आपण बघितले. एक स्ट्रॅटेजी मध्ये डिटेल आपल्याला विजन, मिशन, ऑब्जेक्टिव्ह, गोल्स, प्लॅन, ऍक्शन, इम्प्लिमेंटेशनच्या गोष्टी सगळ्या डिटेल मध्ये दिलेल्या असतात. The key performance measures are included in strategic plan and used to link the themes back to the organization goals and to measure the success of strategy after it is implemented. स्ट्रॅटेजिक प्लॅन मध्ये आपल्याला ऍक्च्युअली आपली स्ट्रॅटेजी आणि आपले गोल्स विजन अलाइन करून एक जी स्ट्रॅटेजी आहे ती इम्प्लिमेंटेशनच्या मेथड्स आपल्याला प्लॅन मध्ये लिहायचे असतात. इट इज अ डायनॅमिक अँड कंटिन्युअस प्रोसेस. हे पण मी शिकलेलो आहे. जर माझी स्ट्रॅटेजी कुठं चुकत असेल तर मला ती इमिजिएटली बदलायची आहे आणि बदललेल्या स्ट्रॅटेजीनुसार मला चालायचंय. चेंज इन वन और मोर मेजर कॉम्पोनंट्स इन अ मॉडेल कॅन नेसेसिटेट चेंज इन एनी और ऑल अदर कॉम्पोनंट्स. बघा स्ट्रॅटेजी मधल्या एकदा विजन, मिशन, गोल, ऑब्जेक्टिव्ह यातली एक गोष्ट बदलली की बाकी सगळ्या गोष्टी बदलतात, बाकी सगळ्या गोष्टींवरती त्याचा परिणाम होतो. फॉर इन्स्टन्स शिफ्ट इन इकॉनॉमी could represent a major opportunity and require change in long term objectives and strategies. बघा समजा एक्सटर्नल एन्व्हायरमेंट मध्ये काही चेंज झाला तर त्याप्रमाणे मला जर ऑपॉर्च्युनिटी मिळत असेल तर मला माझी स्ट्रॅटेजी बदलणं गरजेचं आहे. लक्षात येते का? जसं की समजा पेपर आपले आहेत सप्टेंबर मध्ये, पेपर समजा गेले पुढं, पेपर 10 दिवस पुढे गेले. आता मला ऑपॉर्च्युनिटी का, तर मी जर ऑलरेडी अभ्यास झाला असेल
जो की कधीच झालेला नसतो. जर झाला असेल तर मला जास्ती स्कोर करता येईल, किंवा नसेल झाला तर मला पासिंग पर्यंतची तयारी माझी करता येईल. लक्षात आहे का? A failure to accomplish annual objectives could require a change in policy or a major competitor change strategy could require change in our mission. बरोबर आहे का? एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत. बघा, आपले अॅन्युअल ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह झाले नाहीत, अॅन्युअल बजेट, आपला अॅन्युअल गोल टर्मवर अचीव्ह झालं नाही, तर आपल्याला स्ट्रॅटेजी बदलावी लागेल. तसंच आपल्या मेजर कॉम्पिटिटरनं स्ट्रॅटेजी बदलली तर आपल्याला पण त्या हिशोबाने आपलं रोल, आपली स्ट्रॅटेजी थोडीफार इकडे तिकडे करावी लागणार आहे. लक्षात येते का बाळांनो? काय अवघड आहे का? आतापर्यंत शिकलोय का अवघड? मी आतापर्यंत 4 चॅप्टर मध्ये अवघड काही शिकलो नाहीये. अवघड काय आहे? फक्त आयुष्य. बाकी काय अवघड आहे का? नाही. चला, देअरफॉर स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशन, इम्प्लिमेंटेशन, इव्हॅल्युएशन should be performed on continual basis, not just at the end of the year or semi-annual. It never really ends. बघा, थोडक्यात काय आहे? कंटिन्युअस प्रोसेस आहे. स्ट्रॅटेजी तयार करत राहायचे, इम्प्लिमेंट करत राहायचे, इव्हॅल्युएट करत राहायचे. रिझल्ट आले तर बेटर स्ट्रॅटेजीकडे बघायचे, रिझल्ट आले नाहीत तर स्ट्रॅटेजी बदलायला बघायचे, पण कंटिन्युअस मला करत राहायचे. बघा, 5 चॅप्टरची समरी. सगळ्यात पहिल्यांदा विजन, मिशन, ऑब्जेक्टिव्ह डेव्हलप केलं. त्यानंतर माझं एन्व्हायरमेंट अनालिसिस केलं, ज्यामध्ये मला कळलं स्वॉट, बरोबर, स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी, थ्रेट कळले. त्याच्यानंतर आपला अप्रेझल, ऑर्गनायझेशनल अप्रेझल म्हणजे काय, आपले हेतू काय आहेत, आपल्याला कुठे जायचंय, आपले इंटरनल स्ट्रेंथ, विकनेसेस, आपले इंटरनल एन्व्हायरमेंटचा मी स्टडी केला. त्याच्यानंतर अनालिसिस सिलेक्ट केलं स्ट्रॅटेजी विथ द स्ट्रॅटेजिक ऑप्शन. इथपर्यंत 4th चॅप्टर संपला. आता इम्प्लिमेंटेशन आणि इव्हॅल्युएशन हा आहे आपला 5th चॅप्टर, जो की आपण आता बघणार आहोत. लक्षात आलं का बाळांनो? सिंपल आहे, सिंपल. बघा, अनालिसिस करणं, डेव्हलप करणं आणि सिलेक्ट करणं या सगळ्या गोष्टी आहेत पार्ट ऑफ फॉर्म्युलेशन ऑफ स्ट्रॅटेजी. एकदा स्ट्रॅटेजी फॉर्म केली की ती इम्प्लिमेंट करायला लागते, आणि इम्प्लिमेंट केलेली स्ट्रॅटेजी बरोबर रिझल्ट देते का, याकरता मला इव्हॅल्युएशन करावं लागतं. द SM process can be best studied and applied using a model. Every model represents some kind of process. Model is stated in figures. Strategic management model is widely accepted, comprehensive. बघा, हे डेव्हिड भाईचं ही जी प्रोसेस आहे ही कॉमन आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. हीच आपण स्टडी परत एकदा प्रोसेस बघणार आहे. ह्यात काही मेजर असं काही नाही. आपण 4 चॅप्टर, पूर्ण 4 चॅप्टर एवढंच केलेलं आहे, त्यामुळे मी जास्त काय ह्याच्या खोलात घुसणार नाहीये. दिस मॉडेल डज नॉट गॅरंटी शुअर शॉर्ट सक्सेस. कोणतंही एसएमचं मॉडेल तुम्हाला शुअर शॉर्ट सक्सेस गॅरंटी करू शकत नाही. कोणतंच मॉडेल गॅरंटी करू शकत नाही. त्याकरता तुम्हाला कंटिन्यू एफर्ट देणं गरजेचं आहे. इट डेव्हलप्स अ क्लिअर अँड प्रॅक्टिकल अप्रोच फॉर फॉर्म्युलेटिंग, इम्प्लिमेंटिंग, इव्हॅल्युएटिंग स्ट्रॅटेजी. रिलेशनशिप अमंग मेजर कॉम्पोनंट्स आर शोन इन द मॉडेल. बघा, एकमेकांसोबतचं रिलेशन इथं दिलेलं आहे आपल्याला, एकमेकांसोबतचं रिलेशन इथं आपल्याला मेन्शन केलेलं आहे. इन प्रॅक्टिस, strategists do not go through the process in lockstep fashion. Generally, there is a give and take among hierarchy levels of organization. The process essentially is iterative and involves lot of back and forth consideration across different stages. Many organizations conduct formal meetings semi-annually to discuss and update firm vision, mission, objective, opportunity, threat. Creativity from participants is encouraged in the meeting. Good communication feedback are needed throughout the SM process. बघा, आजकाल स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट करताना काय आहे, टॉप लेवल, मिडल लेवल, बॉटम लेवल सगळ्यांना इन्व्हॉल्व करून स्ट्रॅटेजी तयार केली जाते. त्याकरता फॉर्मल मीटिंग्स घेतल्या जातात. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट एसएमच्या प्रोसेसला महत्व दिलं जातं. त्याशिवाय एसएमची प्रोसेस कॅरी आउट केली जात नाही. लक्षात येते का बाळांनो? आणि एसएम स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट मध्ये स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी, थ्रेट, आपले ऑब्जेक्टिव्ह, विजन्स, पॉलिसीज, परफॉर्मन्स हे डिटरमाइन करण्याकरता प्रत्येकाचं मत विचारात घेतलं जातं. प्रत्येकाला ऑपॉर्च्युनिटीज दिल्या जातात. लक्षात येते का? चला, आता एसएमच्या प्रोसेस काय आहे बघा. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटची ओव्हरऑल प्रोसेस काय आहे जी आपण बघितली, ज्या सिक्वेन्सने आपण शिकत आलोय, सेम टू सेम बाळांनो प्रोसेस आहे. बघा, एसएम इन्व्हॉल्व्स फॉलोइंग स्टेजेस. स्ट्रॅटेजिक विजन, बघा, विजन तयार करा, मिशन तयार करा, गोल तयार करा, ऑब्जेक्टिव्ह तयार करा, चॅप्टर नंबर 1. बरोबर का? एन्व्हायरमेंटल ऑर्गनायझेशन अनालिसिस, चॅप्टर नंबर 2, 3. फॉर्म्युलेशन ऑफ स्ट्रॅटेजी, चॅप्टर नंबर 4. स्ट्रॅटेजी ऑप्शन्स मधून सिलेक्ट करायची आणि ती इम्प्लिमेंट आणि इव्हॅल्युएशन, चॅप्टर नंबर 5. लक्षात आलं का? ही एवढीच प्रोसेस आहे, त्यामुळे आपल्याला हे दिलेलं आहे. सिंपल आहे. लक्षात आलं का? बघा, आता आपण रिव्हिजन करणार आहे 4 चॅप्टरची पहिल्या, आणि एकदा 4 चॅप्टरची आपण रिव्हिजन केली की आपण घेणार आहे छोटूसा ब्रेक. बरोबर आहे का?
छोटूसा ब्रेक घेणार आहे आणि मग आपण स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशनला सुरुवात करणार आहे. चला सुरुवात करूया. बघा, स्ट्रॅटेजिक विजन, मिशन, ऑब्जेक्टिव्ह तयार करायचे. स्टेज 1 मध्ये आपण पोहोचलोय. First, company must determine what directional path the company should be and what changes the company's product, market, consumer technology would improve current market position and its future prospect. Deciding to commit the company to one path versus other pushes managers to draw some carefully reasoned conclusions about how to try to modify company's business makeup and market position it should carve out. Top management's views and conclusions about company and product, consumer, market, technology focus constitute the strategic vision of the company. Strategic vision delineates management's aspiration for organization and highlights particular direction path for it to follow in preparing the future and molds its identity. A clearly articulated vision communicates management aspirations to stakeholders and helps steer energies of the company, personally, and organization in common direction. हे तुम्हाला कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय का? हो बाळांनो, मला तर ऐकल्यासारखं वाटतंय, कारण मी विसरत नाही. मी आपले सीए प्रोफेसरचे लेक्चर बघितलेच टाकतोय. विजननी काय होतं? विजन म्हणजे तुम्हाला कुठं जायचंय. हा अख्खा पॅराग्राफ तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की तुम्हाला कुठं जायचंय, तुम्हाला तुमच्या प्रोडक्टमध्ये, मार्केटमध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये काय इम्प्रुव्हमेंट करायचे, तुम्हाला एंड गोल तुमचं काय आहे ते एंड गोल तुम्हाला ठरवायचंय. ते एंड गोल जर तुम्ही क्लिअरली डिफाईन करू शकला तर तुमच्या शेअर होल्डर्सला तुमच्या बिझनेसची, तुमच्या विजनची आयडिया येऊ शकते. विजन म्हणजे काय? मॅनेजमेंट ऍस्पिरेशन, म्हणजे मॅनेजमेंटला ह्या धंद्याला कुठं घेऊन जायचंय. मॅनेजमेंट ऍस्पिरेशन, मॅनेजमेंटला, बिझनेसला कुठं घेऊन जायचं, इट इज युअर विजन. बरोबर आहे का? मिशन अँड इंटेंट. बघा, सगळ्या आपल्या एसएमची रिव्हिजन होणार आहे आतापर्यंतची. मिशन अँड इंटेंट. मिशन, मॅनेजर्स नीड टू बी क्लिअर अबाउट व्हॉट दे सी द रोल ऑफ ऑर्गनायझेशन. दिस इज ऑफन एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ स्टेटमेंट ऑफ मिशन. मिशन म्हणजे काय होतं? व्हॉट डज युअर बिझनेस डू. बरोबर आहे का? तुम्ही आत्ता काय करताय हे तुमचं मिशन. बरोबर आहे का? दिस इज इम्पॉर्टंट बिकॉज बोथ एक्सटर्नल शेअर होल्डर्स अँड अदर मॅनेजर्स need to be clear about what organization is seeking to achieve and in broad terms how it expects to do so. बरोबर आहे का? जर मी आज काय करतोय हे मला कळलं तर मला काय करायचंय आणि त्यासाठीच्या स्टेप्स काय आहेत हे मला कळत जाणार आहे. बरोबर आहे का? मिशन म्हणजे काय? तेच आहे. आज मी काय करतोय आणि मला काय करायचंय त्याच्या स्टेप्स म्हणजे आहे माझं मिशन. बरोबर आहे का? मी शिकवलेलं आहे. The strategy is not concerned with the details of SBU strategy or the directions of methods of might take to achieve competitive advantage. Rather, the concern here is overall strategic direction. मिशन म्हणजे ओव्हरऑल स्ट्रॅटेजी. फक्त कॉम्पिटिशनशी रिलेटेड कॉम्पिटिटिव्ह स्ट्रॅटेजी असं का नाही. ओव्हरऑल स्ट्रॅटेजी मधून तुमचं काय मिशन आहे हे तुम्हाला क्लिअरली डिफाईन करता आलं पाहिजे. कॉर्पोरेट गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह फ्लो फ्रॉम द मिशन अँड ग्रोथ अँबिशन ऑफ द कॉर्पोरेशन. बरोबर आहे का? तुमच्या मिशनवरनच तुमचे ऑब्जेक्टिव्ह ठरणार, तुमचे गोल्स ठरणार. गोल्स पेक्षा ऑब्जेक्टिव्ह शॉर्ट टर्म असतात. बरोबर का? बेसिकली they represent the quantum of growth firm seeks to achieve in the given time frame. बघा, एक पर्टिक्युलर टाइम मध्ये काय मला अचीव्ह करायचं हेच माझं मिशन आहे. आज माझं मिशन काय आहे बाळांनो? मी सांगितलंय पहिल्या चॅप्टरलाच की माझं विजन काय, टू बिकम अ चार्टर्ड अकाउंटंट. माझं मिशन काय? टू क्लिअर सीए इंटरमिडिएट. बरोबर आहे का? मग त्यासाठी माझं गोल काय असणार आहे? गोल असणार आहे माझं स्टडी कंप्लीट करायचा एक्झामच्या आधी. आणि ऑब्जेक्टिव्ह काय असायचं असलं पाहिजे की येत्या 2-4 दिवसात मी काय करणार आहे. लक्षात आलं काय? एवढे शॉर्ट टर्म होत जातं. आणि या सगळ्या करता महत्वाचा आहे इंटेंट. इंटेंट आणि मला इथिक्स, माझ्या व्हॅल्यूजच्या ब्रॅकेटमध्ये राहून काम करायचं होतं. मी शिकवलेलं आहे फर्स्ट चॅप्टरला. बरोबर का? थ्रू द ऑब्जेक्टिव्ह सेटिंग प्रोसेस फर्म इज ट्रॅकिंग द एन्व्हायरमेंट अँड डिसाइडिंग व्हॉट इट शुड हॅव फोकस इन एन्व्हायरमेंट. द ऑब्जेक्टिव्ह प्रोव्हाइड्स द बेसिस ऑफ मेजर डिसिजन्स ऑफ द फर्म. Also helps performance to be realized at each level. Managerial purpose of setting objectives is to convert the vision into specific performance targets, basically results and outcome the management wants to achieve, and then use these objectives as yardsticks for tracking the progress and performance. बघा, थोडक्यात काय, मिशनला तोडून छोट्या छोट्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये मी डिवाइड केलं. आता जसे जसे माझे ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह होतील तसं जसं मी म्हणेन की माझं विजन अचीव्ह होतंय. बरोबर का बाळांनो? काय चुकते का माझं आतापर्यंत? नाही, मी हे शिकवलंय का? हो बाळांनो, बरोबर शिकवलेलं आहे मी. Ideally, managers ought to use the objective setting exercise as a tool of truly stretching organization to reach its full potential. बघा, ऑब्जेक्टिव्ह सेट करताना आपण अशा पद्धतीने मॅनेजर्स सेट करतात की ऑर्गनायझेशन फुल कॅपॅसिटीने चाललं पाहिजे. प्रत्येकानं आपापलं पूर्ण पोटेन्शियल हे चालवलं पाहिजे, पूर्ण पोटेन्शियल हे रिअलाइज केलं पाहिजे. आपण पण आपला प्लॅन तसाच करतो. बरोबर आहे का? आपण आपली कॅपॅसिटीच्या वर जाऊन प्लॅनिंग करतो. मी आज 9 ते 11 हे करणारे, 11 ते 12 ते करणारे, 12 ते 2 मी झोपणारे, 2 ते 2:15 उठून दात घासणारे आणि काय काम असेल ते करणार आहे. बरोबर आहे का? हा काय आहे? आपण आपल्या फुल पोटेन्शियलला आपल्याला अज्युम करत असतो आणि ते अज्युम्शन करून आपण ऑब्जेक्टिव्ह सेट करत असतो. काही चुकतंय का माझं?
बघा, चॅलेंजिंग कंपनी पर्सनल टू गो ऑल आउट अँड डिलिव्हर बिग गेन्स pushes enterprise to be more inventive, to exhibit some urgency in improving both performance and position, and to be more intentional and focus in action. बघा, जेव्हा आपण आपल्या एम्प्लॉईज कडून जेव्हा आपण आपल्या एम्प्लॉईना एनकरेज करतो आणि त्यांचं फुल पोटेन्शियल वापरायचा प्रयत्न करतो, त्याकरता त्यांना आपण बोनस बिनस सुद्धा देतो, तेव्हा काय होतं, ऑर्गनायझेशन मध्ये एक प्रकारचं मोरल डेव्हलप होतं. त्यांनी काय होतं की गोलची अर्जन्सी लोकांना कळते आणि त्या हिशोबाने माणसं काम करायला सुरुवात करतात. त्या हिशोबाने आपल्याला गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह सेट करायचे आहेत. बरोबर आहे का? डोक्याला कपाळाला हात लावून बसलेले कंटाळा आल्यामुळे लोक आपल्याकडे. ऑब्जेक्टिव्ह आर नीडेड ऍट ऑल ऑर्गनायझेशनल लेवल्स. बघा, ऑब्जेक्टिव्ह प्रत्येक लेवलला पाहिजेत. कॉर्पोरेट लेवलचे वेगळे असणार आहेत ऑब्जेक्टिव्ह, मिडल लेवलचे वेगळे आणि फंक्शनल लेवलचे वेगळे असणार आहेत. मिडल लेवलचे स्पेसिफिक टू एसबीयू असणार आहेत, फंक्शनल लेवलचे स्पेसिफिक टू डिपार्टमेंट असणार आहेत ऑब्जेक्टिव्ह, आणि कॉर्पोरेट लेवलचे स्पेसिफिक टू ऑर्गनायझेशन असणार आहेत ऑब्जेक्टिव्ह. Objective setting should not stop with top management's establishing of company-wide targets. Company objectives need to be broken down to performance for each business, product line, functional department and individual work unit. बरोबर का? कॉर्पोरेट वाले जे स्ट्रॅटेजी सेट करतील त्यापैकी आपल्या बिझनेसला, आपल्या एसबीयू ला लागणारे फंक्शनल मिडल लेवल वाले उचलतील आणि त्या बिझनेसचे ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्याकरता फंक्शनल लेवलला प्रत्येक डिपार्टमेंट आपला ऑब्जेक्टिव्ह सेट करणार आहे. Company performance can't reach full potential unless each area does its part and contributes directly to the desired company-wide outcomes and results. साहजिक आहे, सगळ्यांनी मिळून काम केल्याशिवाय कंपनी सक्सेसफुल होणार आहे का? नाही. प्रत्येक सब्जेक्ट क्लिअर केल्याशिवाय इंटर क्लिअर होणार आहे का? नाही. सेम लॉजिक. दिस मीन्स सेटिंग परफॉर्मन्स टार्गेट्स फॉर ईच ऑर्गनायझेशन युनिट that support rather than conflict or negate the achievement static and financial objectives. बघा, तुम्ही जे परफॉर्मन्स टार्गेट सेट करताय ते तुमच्या गोलला सपोर्ट करणारे परफॉर्मन्स टार्गेट्स हवेत. दुसरे टार्गेट्स कामाचे आहेत का आपल्याला? नाही. एन्व्हायरमेंटल अँड ऑर्गनायझेशनल अनालिसिस. बघा, हे एन्व्हायरमेंटल म्हणजे हे एक्सटर्नल आणि ऑर्गनायझेशनल म्हणजे इंटरनल. एक्सटर्नल इंटरनल अनालिसिस चॅप्टर नंबर आपण 2 आणि 3 वर पोहोचलोय. 2 ला एक्सटर्नल करत होतो आणि 3 ला इंटरनल करत होतो. बघा, एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग म्हणजे पॉलिटिकल, सोशो कल्चरल, सोशो पॉलिटिकल, लिगल, इकॉनॉमिकल, बरोबर आहे का, टेक्नॉलॉजिकल, बरोबर आहे का. त्यात आपण बघितलेले बॅरियर टू एंट्री बिंट्री बरेच प्रकार होते. ऑर्गनायझेशन म्हणजे इंटरनल अनालिसिस म्हणजे आपल्या स्ट्रेंथ्स, आपल्या विकनेसेस असतील, बरोबर आहे. क्लिअर कम्युनिकेशन ऑफ गोल्स पाहिजे आपल्याकडनं, बरोबर आहे ना. तुमचे गोल्स क्लिअरली कम्युनिकेट झालेले पाहिजेत. एक्सटर्नल एन्व्हायरमेंट consists of economic, social, technology, market and other forces which affect its functioning. The firm's external environment is dynamic and uncertain, so the management must systematically be analyzed of various elements of environment to determine opportunities and threats for firm in future. बघा, तेच आहे एक्सटर्नल एन्व्हायरमेंट अनालिसिस नी फर्मला आपल्या ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स कळतात, हेच त्यांना सांगायचं आहे. हेच आपण पुन्हा पुन्हा शिकल्यामुळं इथं कंटाळा लोकांना आलेला आहे, तुम्हालाही आला असेल. ऑर्गनायझेशनल अनालिसिस इन्व्हॉल्व रिव्ह्यू ऑफ फायनान्शियल रिसोर्सेस, टेक्नॉलॉजी रिसोर्सेस, प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी, मार्केटिंग, डिस्ट्रीब्युशन चॅनल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, ह्युमन रिसोर्स अँड सो ऑन. बरोबर आहे का. इंटरनल अनालिसिस करताना टेक्नॉलॉजीचा अनालिसिस, आपली कॅपॅसिटी बघणे, आपलं ह्युमन रिसोर्स बघणे, आपले डिस्ट्रीब्युशन चॅनल किती चांगले आहेत ते बघणे, हे सगळं आपण बघून झालेलं आहे 3ऱ्या चॅप्टर मध्ये. बघा, दिस वुड रिव्हील ऑर्गनायझेशनल स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस. बघा, इंटरनल अनालिसिसनी काय कळतं मला, स्ट्रेंथ आणि विकनेसेस, आणि त्यातून आपण तयार करतो स्वॉट अनालिसिस. बरोबर आहे का बाळांना. फॉर्म ऑफ टेबल मध्ये असतात स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटी, थ्रेट. आता आपण स्ट्रॅटेजी फॉर्म करतोय. ही फॉर्म करतो स्ट्रॅटेजी चॅप्टर नंबर 4 प्रमाणे. एक व्हेरियस ऑप्शन्स मधून मी माझी पोझिशन, माझा ग्रोथ रेट बघतो, मार्केट शेअर बघतो, अट्रॅक्टिव्हनेस बघतो, बरोबर आहे का, माझं पोटेन्शियल बघतो, माझ्या स्ट्रेंथ्स बघतो बिझनेसच्या, आणि असं काहीतरी करून बीसीजी मॅट्रिक्स कुठं वापरतो, कुठं भारत इलेक्ट्रॉनिक्सचं मॅट्रिक्स वापरतो, कुठं अँसॉफ्टचं मॅट्रिक्स वापरतो, बरोबर आहे का. बऱ्याच गोष्टी आपण वापरतो. लिटिल भावाचं मोठं मॅट्रिक्स वापरतो, बरोबर आहे का. एडीएल वाला वापरतो. बघा, पोरं हुशार आहेत आपल्याकडची, उत्तर देतात आणि आपण स्ट्रॅटेजी सेट करतो. बघूया. फर्स्ट स्टेप आहे बघा, पहिली स्टेप, डेव्हलपिंग ऑल्टरनेटिव्ह इन द लाईट ऑफ ऑर्गनायझेशन स्ट्रेंथ अँड विकनेस. बघा, व्हेरियस स्ट्रॅटेजी ऑप्शन्स आपण बघतो आणि त्यातली एक चांगली स्ट्रॅटेजी आपण निवडतो. सेकंड स्टेप इज द डीप अनालिसिस ऑफ व्हेरियस अल्टरनेटिव्ह
फॉर द पर्पज ऑफ चुझिंग अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह विच सर्व एज अ स्ट्रॅटेजी ऑफ द फर्म. बघा त्यांनी काय केले, एका वाक्याची 50 वाक्य करून दिलेली आहेत. बरोबर आहे का? आपण मराठीत 10वीत असताना निबंध लिहायचो. बरोबर आहे का? आई माझा गुरु आहे, माझा गुरु आई आहे, आई हा माझा सगळ्यात चांगला गुरु आहे. तसं त्यांनी दिले. पहिली स्टेप तुम्ही अल्टरनेटिव्ह शोधा. दुसरी स्टेप त्या अल्टरनेटिव्हचा अभ्यास करा. नुसता अभ्यास नका करू, डीप अभ्यास करा. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये तुमचा नुसतं नाही, जो डीप अभ्यास आलाय त्या डीप अभ्यासामधून एक चांगला अल्टरनेटिव्ह बघा आणि तो अल्टरनेटिव्ह इम्प्लिमेंट करा इन स्टेज नंबर 4. बघा आता, कंपनी मे बी कन्फ्रंटेड विथ सेव्हरल अल्टरनेटिव्ह सच एज. बघा अल्टरनेटिव्ह कोणकोणते? शुड द कंपनी कंटिन्यू इन द सेम बिझनेस. बघा इंट्रोस्पेक्शन अनालिसिस केल्यावर आपल्याला प्रश्न पडतील की हाच बिझनेस कंटिन्यू करायचा आहे का? इफ इट शुड कंटिन्यू द सेम बिझनेस, शुड इट ग्रो बाय एक्सपांडिंग और इस्टॅब्लिशिंग युनिट्स और बाय अक्वायरिंग अनदर युनिट. बघा ह्या आपल्या स्ट्रॅटेजी आहेत. बरोबर आहे का? एक्सपांडिंगला ज्याला आपण काय म्हणतो, इंटेन्सिफिकेशन. अक्वायरिंग बरोबर आहे का? अक्वायरिंगला आपण म्हणतो काय, डायव्हर्सिफिकेशन. इफ इट शुड डायव्हर्सिफाय, should it diversify into related areas or unrelated areas? Co-generic or conglomerate. बरोबर आहे का? कॉन्सेंट्रिक और कॉंग्लोमरेट. कॉन्सेंट्रिक म्हणजे रिलेटेड, कॉंग्लोमरेट म्हणजे अनरिलेटेड. बरोबर आहे. कोजेनरिक पण आहे. शुड इट गेट आउट ऑफ एन एक्झिस्टिंग बिझनेस फुल्ली और पार्शियली. बघा मला डायव्हेस्ट करायचंय का लिक्विडेट करायचंय. बघा झालेलं आहे, परत नाही झालं म्हणून म्हणू नका. बरोबर आहे का? झालेलं आहे. द अबव स्ट्रॅटेजिक ऑल्टरनेटिव्ह मे बी डेझिग्नेटेड ॲज स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी, ग्रोथ स्ट्रॅटेजी अँड रिट्रेचमेंट स्ट्रॅटेजी. वा, तेच आता आपण म्हणलो. स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी मध्ये मी शेअर मेंटेन करतो माझा, ग्रोथ मध्ये ग्रो करतो, आणि रिट्रेचमेंट मध्ये तर पार्शियली सेल ऑफ करतो, टर्न अराउंड करतो, नाहीतर करतो लिक्विडेट, विषय टॉस करून टाकतो. अ कंपनी मे ऑल्सो फॉलो कॉम्बिनेशन ऑफ दिस ऑल्टरनेटिव्ह कॉल्ड कॉम्बिनेशन स्ट्रॅटेजी. बघा प्रत्येक ऑप्शन कंबाईन पण करू शकतो. बरोबर आहे का? आधी जर माझा बिझनेस गाईला आला असेल डिक्लाइन, तर मी टर्न अराउंड करू शकतो, विच इज अ पार्ट ऑफ रिट्रेचमेंट स्ट्रॅटेजी. आणि टर्न अराउंड केल्यानंतर मी ग्रो करण्यासाठी ग्रोथची स्ट्रॅटेजी सुद्धा वापरू शकतो. बरोबर आहे का? सिंपल आहे. तसंच मी स्टेबिलिटी करताना आधी काय करू शकतो, माझं ऑर्गनायझेशन स्टेबल करू शकतो. स्टेबिलिटी स्ट्रॅटेजी वापरल्यानंतर मी ग्रोथ करू शकतो. स्टॅबिलिटी नंतर मी रिट्रेंच करू शकतो, मी बाहेर पडू शकतो. बऱ्याच गोष्टी मी करू शकतो भारतात असल्यामुळे मला स्वातंत्र्य. बरोबर का बाळांनो? हे केले का आपण 4 चॅप्टर रिवाइज पटापटा. एक ब्रॉड ओव्हरव्ह्यू, एक बर्ड्स आय व्ह्यू आपण घेतलाय. आता आपण बघूयात इम्प्लिमेंटेशन ऑफ स्ट्रॅटेजी आणि इव्हॅल्युएशन ऑफ स्ट्रॅटेजी. बरोबर का? घेऊया 1-2 मिनिटाचा ब्रेक. चला बॅक आफ्टर द ब्रेक बघूयात इम्प्लिमेंटेशन ऑफ स्ट्रॅटेजी. बरोबर आहे का? आपण आता स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेट केली, सिलेक्ट केली ऑप्शन्स मधून. त्या 3 स्ट्रॅटेजीज आपल्या, एकतर स्टेबिलिटी, ग्रोथ, नाहीतर रिट्रेंचमेंट. बरोबर आहे का? आता काय केलं, इम्प्लिमेंटेशन ऑफ स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन आता करायला चाललोय आपण. इम्प्लिमेंटेशन एक्झिक्युशन आर ऑपरेशन ओरिएंटेड ऍक्टिव्हिटी एम्ड ॲट शेपिंग द परफॉर्मन्स ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटीज इन स्ट्रॅटेजी सपोर्टिव्ह मॅनर. इट इज द मोस्ट डिमांडिंग अँड टाइम कन्झ्युमिंग पार्ट ऑफ द स्ट्रॅटेजी management process. To convert strategy plans into actions and results, a manager must be able to direct change, motivate people, build and strengthen company competencies, competitive capabilities, create a strategy supporting climate, meet or beat performance targets. बघा इम्प्लिमेंटेशन ऑफ स्ट्रॅटेजी. इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय? आता जी स्ट्रॅटेजी सिलेक्ट केली आहे त्या स्ट्रॅटेजीनुसार ऍक्च्युअल वर्किंग करायला आता मला सुरुवात करायची. बरोबर आहे का? मग ऍक्च्युअली वर्किंग करायला सुरुवात करायची असेल तर आपला जो मॅनेजर आहे तो मॅनेजर स्ट्रॉंग पाहिजे. बरोबर आहे का? त्याला लोकांना मोटिवेट करता आलं पाहिजे, स्ट्रॉंग डिसिजन्स घेता आले पाहिजेत, चेंज अडॉप्ट करता आला पाहिजे, चेंज कसा करायचा हे सगळ्यांना सांगता आलं पाहिजे. बरोबर आहे का? एक सपोर्टिव्ह वर्क क्लायमेट त्याने तयार केलं पाहिजे. बरोबर, एक चांगले परफॉर्मन्स टार्गेट त्यांना सेट केले पाहिजेत. ही ऍक्च्युअली एक मोस्ट डिमांडिंग म्हणजे काय? नुसते स्ट्रॅटेजी सेट करून काय होणार आहे का? नाही, ती अप्लाय पण केली पाहिजे, इम्प्लिमेंट पण केली पाहिजे. आणि हा आहे एक टाइम कन्झ्युमिंग पार्ट. फार टाइम कन्झ्युमिंग आहे ही गोष्ट. का? कारण ऍक्च्युअल जेव्हा वर्क येतं, कागदोपत्री काम करणं आणि ऍक्च्युअल काम करणं यामध्ये फरक असतो.
बरोबर आहे का? ऍक्च्युअल काम करता करता काही नवीन गोष्टी समोर येतात, त्या हिशोबाने स्ट्रॅटेजी बदलू शकते, किंवा काही वेळेला जुन्या गोष्टीत चांगल्या असं कळालं तर जुन्या गोष्टींना पण आपण परत आणू शकतो. त्यामुळे ऍक्च्युअली इट इज अ टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आणि मोस्ट डिमांडेड प्रोसेस. एक्झिक्युशन प्रोसेस इन्क्लुड्स, बघा एक्झिक्युशन म्हणजे परफॉर्मन्स, ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन मध्ये काय काय गोष्टी होतात? बजेट डेव्हलप करणे, बरोबर का? डेव्हलपिंग बजेट्स, स्टाफिंग द ऑर्गनायझेशन, आता तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार कोणते कोणते विथ द नीडेड स्किल्स, बरोबर आहे का? आणि आपल्या स्ट्रॅटेजीला सपोर्ट करणाऱ्या त्या लोकांच्या क्वालिटीज असतील अशी लोक घेणे, बरोबर का? बजेट तयार करणे, सपोर्टिव्ह लोक घेणे. त्याच्यानंतर इन्शुरिंग दॅट पॉलिसीज फॅसिलिटेट रादर दॅन इम्पीड आफ्टर एक्झिक्युशन. बघा तुमच्या ज्या ऑर्गनायझेशनच्या पॉलिसीज आहेत, जे रूल्स आहेत, ते रेग्युलेशन आहेत, ते तुमच्या स्ट्रॅटेजीला सपोर्टिव्ह पाहिजेत. स्ट्रॅटेजीला काय म्हणतात, स्ट्रॅटेजीला चोथा करून पुढे जाणार आहे नको. लक्षात आले का? युजिंग द बेस्ट नोन प्रॅक्टिसेस टू परफॉर्म कोअर ऍक्टिव्हिटीज अँड पुशिंग फॉर कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट. बघा मला काय करायचंय, बेस्ट प्रॅक्टिसेस फॉलो करायच्या आहेत बिझनेसच्या आणि कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट करायची आहे. मला कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट कशी होईल यामागं लक्ष ठेवायचंय, यावरती मला विचार करत राहायचंय, बरोबर आहे का? सिंपल पॉइंट्स आहेत का, अवघड पॉइंट आहेत का? अजिबात नाही. इन्स्टॉलिंग इन्फॉर्मेशन अँड ऑपरेटिंग सिस्टीम, बघा अशी ऑपरेटिंग सिस्टीम, अशा आयटीचे प्रोग्राम्स घ्यायचे जे की माझ्या स्ट्रॅटेजीला सपोर्ट करतात, बरोबर आहे का? मोटिवेट करायचं पीपलला, बरोबर आहे का? लोकांना मोटिवेशन लागतं. क्रिएटिंग कंपनी कल्चर, वर्क क्लायमेट, एक वर्क इथिक्स तयार करा, कल्चर तयार करा, जसं की टाटानी केलंय, गुगलनी केलंय, मायक्रोसॉफ्टनी केलंय. एक्झर्टिंग इंटरनल लीडरशिप नीडेड टू ड्राइव्ह इम्प्लिमेंटेशन forward and keeping improving strategy execution. When an organization encounters blocks, management has to see that they are addressed and rectified quickly. बघा मला नुसतंच मॅनेज करायचं नाही तर मला एक लीडर म्हणून काम करायचंय. जिथं जिथं स्ट्रॅटेजी माझी अडकेल तिथं तिथं मला ते ब्लॉक्स दूर करण्याकरता नवीन नवीन टेक्निक्स, नवीन नवीन ट्रिक्स शोधून ते ब्लॉक्स दूर करायचे. मला इंथुझियास्टिक राहायचंय आणि मला सोल्युशन ओरिएंटेड राहायचंय रादर की प्रॉब्लेम ओरिएंटेड. लक्षात आलं का? एखादा प्रॉब्लेम आला की पटकन त्याच्यावरती सोल्युशन होऊन आपली स्ट्रॅटेजी सिमलेस कशी चालेल याबद्दल मला थोडासे एफर्ट्स घ्यायचे आहेत. लक्षात आले का? हा, लक्षात आले का? गुड स्ट्रॅटेजी एक्झिक्युशन इन्व्हॉल्व्स क्रिएटिंग स्ट्रॉंग फिट्स बिटवीन स्ट्रॅटेजी and capabilities, between strategy and reward structure, between strategy internal operating systems and between strategy and the organization's work climate and culture. बघा जिथं जिथं गॅप्स आहेत, म्हणजे काय, आता स्ट्रॅटेजी नवीन तयार केली, त्या स्ट्रॅटेजीला सपोर्टिव्ह माणसं नाहीयेत, तो गॅप भरून काढा, माणसं आणा. फायनान्स नाहीये, फायनान्स गॅप बँकेकडून आणा. ऑपरेटिंग सिस्टीमचा गॅप आहे, ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट करून घ्या. लक्षात आलंय का? सो आपल्याला गॅप भरायचं आपलं काम आहे. ऍज अ मॅनेजर त्या मॅनेजरचं काम आहे की गॅप्स भरणे, जेणेकरून आपली स्ट्रॅटेजी स्मूथली चालली पाहिजे, खडखड खडखड खड्ड्याच्या रस्त्याने न जाता सरळ रस्त्याने, हायवेने एकदम बुर करून पुढे निघून गेली पाहिजे. लक्षात आलं का? ऍक्च्युअल परफॉर्मन्स अजिबात अवघड नाहीये, हा टॉपिक पण अजिबात अवघड नाही, अवघड फक्त आयुष्य आहे. बघा स्ट्रॅटेजिक इव्हॅल्युएशन अँड कंट्रोल, आयुष्य पण ऍक्च्युअली सोपं आहे. स्ट्रॅटेजिक इव्हॅल्युएशन अँड कंट्रोल, द फायनल स्टेज ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. आता फायनलला पोहोचलेलो आहे आपण, इंटरपास करून परफॉर्म करून आता फायनलला पोहोचलोय. इव्हॅल्युएटिंग दॅट प्रोग्रेस, द इम्पॅक्ट ऑफ न्यू डेव्हलपमेंट and adjustment is the trigger point for deciding whether to continue or change company's vision, objective, strategy or strategy execution methods. So long as company's direction and strategy seem well matched to the industry and competitive conditions, company executives may decide to stay the course. Simply fine-tuning the strategy plan and continuing with ongoing efforts to improve execution are sufficient. बघा थोडक्यात इव्हॅल्युएशन मध्ये मला काय करायचंय की मला स्ट्रॅटेजीनुसार मी जे एक्सपेक्ट केलं होतं ते रिझल्ट मला येत आहेत का? जर येत असतील तर तुम्ही सेम स्ट्रॅटेजी फॉलो करा. जर येत नसतील तर थोडंसं त्याला ट्युनिंग कुठं ना कुठेतरी आपल्याला करून ती स्ट्रॅटेजी मार्गावर आणली पाहिजे. नाही तर आपले एफर्ट्स आपल्या स्ट्रॅटेजी आपल्या गोलच्या दृष्टीने, विजनच्या दृष्टीने नेले पाहिजेत. जर स्ट्रॅटेजी काम करत नसेल तर कुठेतरी विजन बदलायची गरज आहे का, मिशन बदलायची गरज आहे का, यावर सुद्धा विचार आपल्याला करायचा आहे. सिंपल आहे. लक्षात आलंय का? अवघड आहे का? काय नाही अवघड, काही पुढे जायचंय. बट हा बट सगळीकडे येतो, बरोबर आहे का? आय लव्ह यू बट ऍज अ फ्रेंड, बरोबर का? बट काय मिळतो तसं जिथं पण एक बट आलाय. बट व्हॉट एव्हर अ कंपनी एन्काउंटर्स डिसरप्टिव्ह चेंजेस इन द whenever company encounters disruptive changes in external environment, questions need to be raised about appropriateness of strategy.
If company experiences downturn in market position, then company managers are obligated to ferret out whether causes relate to poor strategy, poor execution, both, and then timely take corrective action. Company's direction and strategy have to be revisited anytime external and internal environments warrant. It is to be expected that company will modify its vision objectives, direct strategy over time. बघा, जर एक्सटर्नल एन्व्हायरमेंटच बदललं, बरोबर आहे, जसं की काय झालं, कोविड. जेव्हा कोविड आला तेव्हा सगळ्यांचाच विषय झाला, सगळ्या बिझनेसचा विषय झाला म्हणजे काय, त्याच्या दृष्टीने प्लॅनिंग चालेल, ज्या दृष्टीने स्ट्रॅटेजी चाललेली, त्या सगळ्या स्ट्रॅटेजी तिथल्या तिथं झोपत्या, बरोबर. मग आता मला काय बघायचंय, आता मला बघायचंय की हे कुणामुळे चुकलं, बाबा स्ट्रॅटेजीमुळे चुकलं, एक्झिक्युशनमुळे चुकलं, का दोघांमुळे चुकलं, का तिसऱ्याच कुठल्या गोष्टीमुळे चुकलं, आणि आता चालू कंडिशनला आपण इम्प्रूव्ह कसं करू शकतो, त्या हिशोबाने आपल्याला विजन, मिशन, डायरेक्शन, ऑब्जेक्टिव्ह हे सगळे रिवाइज करून पुढे जायचंय. यालाच म्हणतो आपण इव्हॅल्युएशन. इव्हॅल्युएशन म्हणजे काय, की तुमचे रिझल्ट मिळत आहेत का, नसतील मिळत तर त्या सगळ्या गोष्टी करा ज्याने तुम्हाला रिझल्ट मिळतील, संपला विषय. Proficient strategic execution is always the product of how much organization is learning. It is achieved by unevenly coming quickly in some areas, proving needlesome in problematic in others. Periodically assessing what aspects of strategic execution are working well and what needs improving is normal and desirable. Successful strategic execution entails vigilantly searching for ways continuously improve and then making corrective adjustment whenever and wherever it is useful to do so. बघा, मला काय करायचंय, मला बघायचं की कुठे कुठं, हे या अख्ख्या पॅराग्राफचा एकच अर्थ आहे, इव्हॅल्युएशनचा एकच अर्थ आहे, बघायचं की मला कुठं कुठं इम्प्रुव्हमेंटची गरज आहे, आणि तिथं तिथे इम्प्रुव्हमेंट करणं, दॅट इज युअर स्ट्रॅटेजिक इव्हॅल्युएशन. लक्षात आलं का. आणि कंट्रोल सिंपल आहे, अवघड काय शिकलं का मी आतापर्यंत नाही, आणि या पूर्ण टॉपिक मध्ये अवघड काय शिकणारच नाही, या पूर्ण सब्जेक्ट मध्ये अवघड काय शिकणार नाहीये, बरोबर आहे का. आता बघूया स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशन. परत एकदा, स्ट्रॅटेजी तयार करताना प्रत्येक लेवलवरती कशी कशी स्ट्रॅटेजी तयार होते. कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी. Planning entails choosing what has to be done in future and creating action plan. An essential element of effective management is adequate planning. Choosing a path of action to achieve goals is part of planning. The game plan that directs company towards success is called corporate strategy. Planning may be operational or strategic. Senior management develops plan for entire organization after evaluating organization strengths and weakness in light of potential possibilities and dangers. It involves gathering and allocating resources in order to achieve organizational goals. But operational plans, on the other hand, are made at the middle and lower level. They provide specifics on how resources are to be used effectively to achieve goals. बघा, साहजिक आहे, काय हे आपण बघितलेलं नाही असं नाही, हे पाहिलेले. कॉर्पोरेट लेवलची माणसं काय करतात, की आपण आता काय करतोय आणि आपल्याला भविष्यात कुठं जायचंय त्या हिशोबाने प्लॅनिंग तयार करतं, बरोबर आहे का. याला म्हणतो आपण कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी, जी गाईड करते एखाद्या बिझनेसच्या फ्युचरला, बरोबर. फंक्शनल आणि मिडल लेवल वाली माणसं, फंक्शनल आणि मिडल लेवल वाली माणसं काय करणार आहेत, फंक्शनल आणि मिडल लेवल वाली माणसं फक्त एक्झिक्युशनचं काम करणार आहेत. कॉर्पोरेट वाले ऍक्च्युअल स्ट्रॅटेजी, ऍक्च्युअल ऍक्शन प्लॅन तयार करतात, प्लॅन एक्झिक्युशन करण्याचं काम करतं मिडल आणि फंक्शनल लेवल मॅनेजमेंट. लक्षात आलंय का बाबा, लक्षात आलंय का. ऑफलाईन वाल्यांनी मांडवलेले, ऑनलाईन वाल्यांना जरी काही शंका असेल तरी मी टेलिग्रामवर आहे, मी युट्यूब वरती अवेलेबल असणारच आहे, मी कुठं पळून जात नाहीये. बघा, बघूयात आता कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीचे दोन, एक तर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आणि ऑपरेशनल प्लॅनिंग. हे ऑपरेशनल प्लॅनिंग आहे, हे ऑपरेशनल प्लॅनिंग करतात मिडल आणि बॉटम लेवलची माणसं, आणि स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करतात टॉप लेवलची माणसं. स्ट्रॅटेजी सेट करतात कॉर्पोरेट लेवलची माणसं, मिडल आणि फंक्शनल लेवलची फक्त तुम्हाला ऑपरेशनल करतात, एक्झिक्युशनचं काम करत असतात. बघूया स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. आधी खालचं बघूयात, मग चार्ट बघूयात नेहमीप्रमाणे. द गेम प्लॅन दॅट डायरेक्ट्स कंपनी टुवर्ड सक्सेस इज कॉल्ड कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी. वरच परत आहे, गेम प्लॅन असा जो आपल्याला सक्सेस देणार आहे, दॅट इज कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी. द सक्सेस डिपेंड्स ऑन हाऊ वेल गेम प्लॅन वर्क्स. बघा, आपल्या प्लॅनिंग प्रमाणे गेलो तर क्लिअर होणार, नाही गेलो तर नाही होणार, बरोबर का. बिकॉज ऑफ दिस द कोर ऑफ द प्रोसेस स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग इज द फॉर्मेशन ऑफ कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी. फॉर्मेशन ऑफ स्ट्रॅटेजी इज ऑल नोन एज स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. पान कंगालरी शक्तिमान आहे, बरोबर आहे का. तुम्हाला सक्सेस देणं स्ट्रॅटेजी, आणि स्ट्रॅटेजी तुम्हाला तयार करायची असेल त्याकरता तुम्हाला प्लॅनिंग करावं लागतं, ज्याला आपण म्हणतो स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. फॉर्मेशन ऑफ स्ट्रॅटेजी इज प्लॅनिंग. स्ट्रॅटेजी तयार करणं म्हणजे प्लॅन तयार करणं. प्लॅनिंग इज द प्रोसेस ऑफ डिटरमाइनिंग ऑब्जेक्टिव्स, रिसोर्सेस रिक्वायर्ड
अँड फॉर्म्युलेशन ऑफ पॉलिसीज टू गव्हर्न ऍक्विजिशन अँड डिस्पोजिशन ऑफ रिसोर्सेस. बघा प्लॅनिंग मध्ये आपण काय करतो, मला काय करायचंय, माझ्या हातात किती वेळ आहे, किती रिसोर्सेस आहेत आणि ते मी कसे वापरणार आहे, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. डिटरमाइनिंग द रिसोर्सेस, डिटरमाइनिंग द ऑब्जेक्टिव्स अँड डिटरमाइनिंग द ऍक्शन प्लॅन टू अचीव दोज ऑब्जेक्टिव्स विथ द यूज ऑफ द रिसोर्सेस. लक्षात आलं का, सिंपल आहे. प्लॅनिंग इन्व्हॉल्व्स इन द फॅक्ट ऑफ इंटरॅक्टिव्ह अँड ओव्हरलॅपिंग डिसिजन्स लीडिंग द डेव्हलपमेंट ऑफ इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी फॉर द फर्म. प्लॅनिंग मुळे काय होतं, आपल्याला डिसिजन्स घ्यावे लागतात. कधी कधी डिस्क्रीट डिसिजन्स म्हणजे प्रत्येक गोष्टीत वेगळे वेगळे डिसिजन्स घ्यावे लागतात, किंवा कधी कधी ओव्हरलॅपिंग डिसिजन्स म्हणजे एका डिसिजनमुळे पूर्ण ऑर्गनायझेशनला इम्पॅक्ट होईल अशाही डिसिजन्स मला कधी कधी घ्यावे लागतात. प्लॅनिंग डिटरमाइन्स वेअर ऑर्गनायझेशन इज गोईंग ओव्हर द इयर ऑर मोर अँड द वेज फॉर गोईंग देअर. बरोबर आहे का, मला भविष्यात कुठं जायचं हे प्लॅनिंग ठरवणार आहे आणि कसं जायचं ही प्लॅनिंगच ठरवणार आहे. द प्रोसेस इज ऑर्गनायझेशन वाईड और फोकस्ड ऑन मेजर फंक्शन्स सच एज डिव्हिजन और अदर मेजर फंक्शन. बरोबर आहे का, कसं करायचंय, काय करायचंय, म्हणजे आपल्याला बिझनेस डिवाइड करायचंय का पर्टिक्युलर डिव्हिजन वरती फोकस करायचंय, काय करायचंय, ह्याचे सगळे डिसिजन्स घेतले जाणार आहेत. ह्यातले सगळे डिसिजन्स घेतले जाणार आहेत तुमच्या प्लॅनिंग मध्ये, स्ट्रॅटेजी प्लॅनिंग मध्ये. सिंपल लक्षात येते का, अवघड काय वाटतंय का, नाही. स्ट्रॅटेजिक अनसर्टनिटी अँड हाऊ टू डील विथ इट. कुठलीही स्ट्रॅटेजी तयार करताना आपल्या समोर असणारी अनसर्टनिटी. का, कारण आज काय होणार आहे ते मी सांगू शकत नाही, उद्या परवाचा तो विषय सोडून द्यायचा आहे आपल्याला. मग त्या अनसर्टनिटीशी कसं डील केलं पाहिजे प्लॅनिंग करताना हे आपण आता बघणार आहे. बघा हा पूर्ण सब्जेक्ट समजून घेण्याचाच आहे. लक्षात आलं का, हा पूर्ण सब्जेक्ट समजून घेण्याचाच आहे. आपण समजून घेऊया आन्सर कसं लिहायचं, काय लिहायचं, कुठलंही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, मी कुठं जाणार आहे पळून. Strategic uncertainty refers to the unpredictability and unpredictability of future events and circumstances that can impact strategy and goals. बघा अनसर्टनिटी म्हणजे काय, असे इव्हेंट्स ज्यामुळे माझी स्ट्रॅटेजी कुठं ना कुठेतरी बाजूला पडू शकते, माझ्या गोल्सला, माझ्या ऑब्जेक्टिव्हला इम्पॅक्ट त्याच्यावरती येऊ शकतो. इट कॅन बी ड्रिव्हन बाय फॅक्टर्स सच एज चेंज इन मार्केट, टेक्नॉलॉजी, कॉम्पिटिशन, रेग्युलेशन, एक्सटर्नल फॅक्टर्स. बघा अनसर्टनिटी काय, एक्सटर्नल फॅक्टर्स. का, कारण एक्सटर्नल फॅक्टर्स आपल्या कंट्रोलमध्ये आहेत का, आहेत का कंट्रोलमध्ये, आपल्या नाही आहेत. डीलिंग विथ द स्ट्रॅटेजिक अनसर्टनिटी कॅन बी चॅलेंजिंग अँड ऑर्गनायझेशन्स नीड टू हॅव द फ्लेक्सिबिलिटी, रेझिलियन्स अँड एजिलिटी टू क्विकली रिस्पॉन्ड टू चेंजेस इन एन्व्हायरमेंट अँड मिनिमाइज इट्स इम्पॅक्ट. बघा आपली स्ट्रॅटेजी अशी सेट केली पाहिजे की ज्या अनसर्टनिटीज आहेत त्याचे इम्पॅक्ट कमीत कमी येतील आणि आपण क्विकली त्यातून बाहेर पडून जाऊ. असे मला अनसर्टनिटीच्या लक्षात घेतले पाहिजे की वर्स्ट टू वर्स्ट काय होऊ शकतं. मी तुम्हाला फर्स्ट चॅप्टरला पण सांगितले की वर्स्ट टू वर्स्ट काय होतं आणि बेस्ट टू बेस्ट काय होऊ शकतं, दोन्हीचा विचार आपल्याला स्ट्रॅटेजी तयार करताना ठेवायचा आहे डोक्यामध्ये. बरोबर का. टू बी मॅनेजेबल दे नीड टू बी ग्रुप्ड इनटू लॉजिकल क्लस्टर्स ऑर थीम्स. It is then useful to assess the importance of each cluster in order to set priorities with respect to information gathering and analysis. बरोबर आहे का. जर तुम्हाला प्रॉपर एक ब्रीदर ठेवायचं असेल, ब्रीदर म्हणजे एक बँड ठेवायचं असेल की या बँड मध्ये अनसर्टनिटी आले तरी आपली स्ट्रॅटेजी तो बँड बेअर करू शकते, तर तुम्हाला ज्या ज्या काही अनसर्टनिटीज आहेत त्या स्पेसिफिकली क्लस्टर्स म्हणजे ग्रुप, त्याचं ग्रुपिंग करता आलं पाहिजे, स्पेसिफिकली डिफाईन करता आलं पाहिजे की अनसर्टनिटीज काय काय येऊ शकतात, तरच आपण ते अनसर्टनिटी कोप करण्याकरता प्लॅन करू शकतो. बरोबर आहे का. जायचंय का पुढं. बघा कोण काय काय लक्षात ठेवायचं आपल्याला, फ्लेक्झिबिलिटी ठेवायची, स्ट्रॅटेजी फ्लेक्झिबल पाहिजे. प्लॅनिंग करताना प्रत्येक दिवसाचं प्लॅनिंग करत असू तर एखाद दुसरा दिवस असाही ठेवला पाहिजे प्लॅन करताना एक्झामच्या वेळी की मी आजारी पडू शकतो, माझा मूड जाऊ शकतो, मी बाहेर जाऊ शकतो, कुठेतरी काहीतरी काम लागू शकतं जे की प्रत्येकाला लागतच असतं. बरोबर आहे का. ऑर्गनायझेशन्स कॅन बिल्ड फ्लेक्झिबिलिटी इनटू देअर स्ट्रॅटेजीज टू क्विकली अडॅप्ट टू चेंजेस इन द एन्व्हायरमेंट. बघा फ्लेक्झिबल ठेवायची स्ट्रॅटेजी माझी, बेस्ट आणि वर्स्ट या दोन्ही केसेसमध्ये माझी स्ट्रॅटेजी फ्लेक्झिबल राहिली पाहिजे. मला डिसिजन घ्यायला वेळ मिळाला पाहिजे, सगळं एकदम अंगावर येते असं नाही व्हायला पाहिजे. डायव्हर्सिफिकेशन, डायव्हर्सिफाईंग प्रोडक्ट पोर्टफोलिओ, मार्केट्स अँड कस्टमर बेस कॅन रिड्यूस द अनसर्टनिटी. बरोबर आहे का. एका प्रोडक्ट वरती डिपेंडंट राहणं कधी वाईट आहे. बरोबर आहे का. मला एक किंवा दोन प्रोडक्ट, दोन किंवा दोन पेक्षा जास्त प्रोडक्टचा एक पोर्टफोलिओ तयार करता आला पाहिजे, इंडस्ट्रीचा पोर्टफोलिओ करता आला पाहिजे. बरोबर आहे का. जसं की इंस्टाग्रामला ऍड असते, पॅसिव्ह इन्कम आलं पाहिजे, पॅसिव्ह इन्कम आलं पाहिजे, पॅसिव्ह इन्कम आलं पाहिजे. का आलं पाहिजे, कारण एका इन्कम सोर्सवर डिपेंडंट राहणं ऍडवायझेबल नसतं. का, कारण अनसर्टनिटी. बरोबर आहे का. त्यामुळे पॅसिव्ह इन्कम करतो. तसंच प्रोडक्टनी सुद्धा वन ऑर एकापेक्षा जास्ती प्रोडक्टचा पोर्टफोलिओ तयार करून त्या प्रोडक्ट्स मध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट चालू केल्या
जर मोर दॅन वन प्रोडक्ट असेल तर आपली अनसर्टनिटी पण त्या हिशोबाने थोडी कमी होऊ शकते. मॉनिटरिंग अँड सिनारिओ प्लॅनिंग. सिनारिओ प्लॅनिंग म्हणजे काय? वेगवेगळे सिनारिओज आपण इमॅजिन करायचे की असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, आणि त्या हिशोबाने आपण आपला प्लॅन तयार करायचा. अनसर्टनिटी कमी होते. मेजॉरिटी गोष्टी आपल्या सिनारिओज मध्ये कव्हर असतात. ज्या सिनारिओच्या बाहेरच्या आहेत त्याकरता आपण फ्लेक्झिबिलिटी वरती थोडी ठेवलेलीच आहे. बरोबर आहे का? बिल्डिंग रेझिलियन्स. रेझिलियन्स म्हणजे काय? की समजा एखादी अनसर्टन गोष्ट हिट झालीच तर त्यातून मी पटकन रिकव्हर कसा करू शकतो? रेझिलियंट तोच जो की आपल्या एखाद्या झालेल्या वाईट सिच्युएशन मधून पटकन बाहेर येतो, ज्याला रोबस्ट पण म्हणतो आपण. बघा, ऑर्गनायझेशन कॅन इन्व्हेस्ट इन बिल्डिंग इंटरनल रेझिलियन्स सच एज स्ट्रेंथनिंग देअर ऑपरेशनल प्रोसेस, इन्क्रीजिंग फायनान्शियल फ्लेक्सिबिलिटी अँड इम्प्रूव्हिंग रिस्क मॅनेजमेंट कॅपेबिलिटी. बघा, रिस्क मॅनेज करता आली तुम्हाला, रिस्क मॅनेजमेंट चांगलं ठेवलं. समजा एखादा फंड आहे, इमर्जन्सी मध्ये तोच फंड ठेवलाय, बरोबर आहे का? तो फंड कुठे इन्व्हेस्ट केला नाही, तो फक्त इमर्जन्सी करता ठेवलाय. अशी काही सिच्युएशन आपण केली तर आपण अनसर्टनिटी कमी करू शकतो. कोलॅबोरेशन अँड पार्टनरशिप्स. कोलॅबोरेटिंग विथ अदर ऑर्गनायझेशन, सप्लायर, कस्टमर, पार्टनर कॅन हेल्प पूल रिसोर्सेस, शेअर रिस्क, गेन ऍक्सेस टू न्यू मार्केट्स अँड टेक्नॉलॉजी. बघा, जर मी लोकांसोबत पार्टनरशिप केली, बिझनेस सोबत पार्टनरशिप केली, कोलॅबोरेशन केलं तर काय होणार आहे? रिस्क पण माझी डिवाइड होणार आहे, अनसर्टनिटी डिवाइड होणार आहे. गरज पडली तर पैसा 4 ठिकाणून माझ्याकडे येऊ शकणार आहे. लक्षात येतं का? इम्पॅक्ट ऑफ अनसर्टनिटी. ईच एलिमेंट of uncertainty involves potential trends or events that could have an impact on present, proposed, and even potential business. Trend toward natural foods may present opportunities for juices for a firm producing aerated drinks on the basis of strategic uncertainty. बघा, एक्झाम्पल काय आहे? A trend towards natural foods may present opportunities for juices for a firm producing aerated drinks on basis of स्ट्रॅटेजिक अनसर्टनिटी. बघा, जर लोक हेल्थ कॉन्शियस झाली तर नॅचरल ड्रिंक्स कडे शिफ्ट होणार आहेत, बरोबर आहे का? मग ही एक ऑपॉर्च्युनिटी. एरेटेड ड्रिंक्स तयार करणार आहे. एरेटेड म्हणजे काय? एरेटेड ड्रिंक्स म्हणजे सोडा बिडा तयार करतात किंवा टेट्रापॅक मध्ये जे ज्युसेस देतात त्यांना. जर लोक हेल्थ कॉन्शियस व्हायला लागली, ट्रेंडी व्हायला लागली, तर आपण काय करू शकतो? डिव्हिजन तयार करू शकतो ज्यातून आपण नॅचरल ज्युसेस विकू शकतो. लक्षात आलं का बाळांनो? ऑपॉर्च्युनिटी आहे. प्रत्येक अनसर्टनिटी थ्रेटच असेल असं नाही. इट डिपेंड्स अपॉन युअर पर्स्पेक्टिव्ह. ती ऑपॉर्च्युनिटी सुद्धा असू शकते. द इम्पॅक्ट ऑफ स्ट्रॅटेजिक अनसर्टनिटी विल डिपेंड ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ SBU टू अ फर्म. Some SBUs are more important than others. The importance of established SBUs may be indicated by their associated sales, profits, costs. However, such measures might need to be supplemented for potential growth, as present sales, profit, cost may not reflect the true value. बरोबर आहे का? SBU मी सांगितलंय, डिव्हिजन असते बिझनेसची, त्याच्या स्वतःचे इंडिपेंडेंट पॉलिसीज असतात, इंडिपेंडेंट डिसिजन्स असतात. बरोबर आहे का? बरोबर आहे का? सगळेच जण इम्पॉर्टंट असू शकतात का? नाही. काही प्रोडक्ट असतात जे बऱ्यापैकी माझा रेव्हेन्यू कव्हर करतात. कधी असं होत नाही की माझे सगळेच प्रोडक्ट चाललेत. काही प्रोडक्ट चालतात, काही प्रोडक्ट चालत नाहीत. म्हणजे प्रोडक्ट चालतात त्यावर फोकस ठेवला पाहिजे. बरोबर आहे का? हे लक्षात काय ठेवलं पाहिजे की आज जो माझा सेल होतोय त्याच्यावरनं ठरणार नाही की कोणतं SBU आहे. पूर्ण पास परफॉर्मन्स पण बघितला पाहिजे. साहजिक एखादा प्रोडक्ट आता चालत नसेल पण एखाद्या ट्रेंडच्या वेळी ते चालत असेल किंवा एक ठराविक पिरियड करतात ते चालेल, पुन्हा ते झोपेल. मग अशा केसमध्ये आपल्याला बघितलं पाहिजे की कोणतं SBU आहे ते आधीपासून चांगलं परफॉर्म करते आणि कोणतं SBU आहे जे आधीपासून चांगलं परफॉर्म करते आणि अजून करू शकते, कोणतंही जे परफॉर्म करत नाहीये. सो त्या अकॉर्डिंग मला अनसर्टनिटीला डिसिजन्स घेता येऊ शकतात. लक्षात आलंय का बाळांनो? स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग सिंपल आहे. बघूया इथं. Characteristics of planning shapes the organization and its resources, assesses the impact of variables. बरोबर आहे का? रिसोर्स किती, ऑब्जेक्टिव्ह किती, त्याला सोबत घेऊन कसं चालायचं ते सोबत. अनसर्टनिटी पण लक्षात ठेवायची, व्हेरिएबल्स लक्षात ठेवायचे. हॉलिस्टिक व्ह्यू ऑफ द ऑर्गनायझेशन म्हणजे बर्ड्स आय व्ह्यू नी कॉर्पोरेट वाले पूर्ण ऑर्गनायझेशनच्या रिलेटेड प्लॅनिंग तयार करणार, आपण त्याचा एक व्ह्यू घेणार. डेव्हलपिंग ओव्हरऑल ऑब्जेक्टिव्ह स्ट्रॅटेजी. ओव्हरऑल ऑब्जेक्टिव्ह तयार करा, स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करा. इम्प्लिमेंट करा म्हणजे तयार करा, फॉर्म्युलेट करा. लॉंग टर्म सक्सेस बघा आणि सिनियर मॅनेजमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कॉर्पोरेट प्लॅनिंग आपण आताच बघितलंय, कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी हे सिनियर मॅनेजमेंटचं आहे रिस्पॉन्सिबिलिटी. लक्षात आलंय का? मी काही तुम्हाला कन्सेप्च्युअल सांगत नाहीये, जे काही आहे ते रटाळ आहे, आपण आतापर्यंत बघितलंय, त्यामुळे जांभया देतात लोक, झोप येते इथं. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑपरेशनल प्लॅनिंग. ऑपरेशनल प्लॅनिंग करायला काय काय बघायला लागतं? डील्स विथ करंट डिप्लॉयमेंट ऑफ रिसोर्सेस. बघा, ऑपरेशनल म्हणजे आता ऍक्च्युअल फंक्शन्स करायला आलोय. मग ऍक्च्युअल जेव्हा मी फंक्शन तयार करतो, ऍक्च्युअल जेव्हा ग्राउंड वर्क करायला लागतो तेव्हा मला ऍक्च्युअल पोझिशन बघितली पाहिजे, करंट रिसोर्सेस पाहिले पाहिजेत. बरोबर आहे का? टॅक्टिक्स तयार केले पाहिजेत.
स्ट्रॅटेजी ऑलरेडी तयार आहे. आता ती स्ट्रॅटेजी कशी अचीव्ह करायची याकरता मला टेक्निक काढल्या पाहिजे, टॅक्टिक्स काढल्या पाहिजे. प्रोजेक्ट करंट ऑपरेशन्स इन टू फ्युचर, आताच्या ऑपरेशन्सनी मला फ्युचरला काय रिझल्ट मिळू शकतो तेही मला बघितलं पाहिजे. मॉडिफिकेशन टू फंक्शन्स बट नॉट फंडामेंटल चेंजेस, फंडामेंटल चेंजेस कोण करतं? टॉप मॅनेजमेंट. आपण फक्त फंक्शनल चेंजेस, मायनर चेंजेस करू शकतो. बिईंग अ ऑपरेशनल प्लॅनर इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ फंक्शनल मॅनेजर. बघा तुम्हाला डिफरन्स विचारू शकते स्ट्रॅटेजिक आणि ऑपरेशनल मधला, तर हा आहे डिफरन्स. लक्षात आलं का? मेजर चेंजेस स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग मध्ये होतात, ऑपरेशनल मध्ये होत नाहीत. फंक्शनल लेवलचे मॅनेजर छोटेफार चेंजेस होतात. लक्षात आलं का स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग? क्लिअर झालंय का स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग? ओके, घेऊयात एक 2 मिनिटाचा ब्रेक आणि बघूयात स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन. चलो बॅक आफ्टर द ब्रेक, कपडे बदलून बघूयात आता पुढचं स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन. स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशनचे पॉइंट्स काय आहेत ते बघूयात. आपण आधी बघितलेलं एक्झिक्युशन, बरोबर का? एक्झिक्युशन करताना आपण अनसर्टनिटी पण, स्ट्रॅटेजी फॉर्मेशन करताना आपण अनसर्टनिटी पण बघायची आहे. स्ट्रॅटेजी फॉर्मेशन कॉर्पोरेट लेवलला होतं, ज्याला म्हणतो आपण स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. ऑपरेशनल प्लॅनिंग होतं फंक्शनल लेवलला आणि मिडल लेवलला, बरोबर आहे का? अनसर्टनिटी पण मला डोक्यात ठेवायची आहे, बरोबर आहे का? चला आता बघूयात स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन. It concerns the managerial exercise of putting a freshly chosen strategy into action. It deals with managerial exercise of supervising the ongoing pursuit of strategy, making it work, improving the competence with which it is executed, and showing measurable progress in achieving the targeted results. Strategic implementation is concerned with translating a decision into action, which presupposes that decision itself was made with some thought being given to feasibility and acceptability. The allocation of resources to new courses will need to be undertaken, and there may be a need of adapting organization structure to handle new activities as well as training personnel and devising appropriate systems. बघा थोडक्यात काय इम्प्लिमेंटेशन म्हणजे जी स्ट्रॅटेजी डिसिजन कॉर्पोरेट लेवलला घेतले गेले त्याचं फक्त ऍक्शन प्लॅन त्याच्यावरती जो आपल्याला दिलाय तो प्लॅन ऍक्च्युअली कॅरी आउट करणे, बरोबर आहे? काय ह्यालाच म्हणतो आपण थोडक्यात स्ट्रॅटेजिक इम्प्लिमेंटेशन. हे बघताना ज्या स्ट्रॅटेजीज वरून आल्या त्या फिजिबल आहेत का, ऍक्सेप्टेबल आहेत का हे बघणं ही तितकंच गरजेचं आहे. लक्षात आलं का बाळांनो? लक्षात आलं का? सिंपल आहे, बरोबर आहे का? आणि ज्या नवीन काही गोष्टी जर स्ट्रॅटेजीमध्ये दिल्या असतील तर त्या आपल्याला अडॅप्ट करता आल्या पाहिजे. त्या अडॅप्ट करण्याची सुद्धा आपल्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी तेवढी असली पाहिजे, म्हणजे इम्प्लिमेंटेशन. लक्षात आलं का? रिलेशनशिप बघा कोणाचं? इम्प्लिमेंटेशनचं विथ फॉर्म्युलेशन. Many managers fail to distinguish between formulation and implementation. बघा किती भंगार मॅनेजर असतील. स्ट्रॅटेजी तयार करणे आणि इम्प्लिमेंट करण्यामध्ये फरक आहे बाळांनो, खरोखरच फरक आहे. फॉर्म्युलेट करताना आपण ग्राउंड लेवलचा विचार करतो फक्त, पण ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन हे ग्राउंड लेवलवर होत असतं. ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन करतानाही आपल्याकडे काही प्रॉब्लेम्स आपल्या समोर येऊ शकतात, बरोबर आहे का? मग असे प्रॉब्लेम्सही आपल्याला ऍड्रेस करता आले पाहिजेत. लक्षात येते का? Yet it is crucial to realize the difference between the two because they both require different skills. Company will be successful only when formulation is sound and implementation is excellent. बघा दोन्ही असलं पाहिजे. एक तर चांगली स्ट्रॅटेजी तयार करता आली पाहिजे आणि तयार केलेली स्ट्रॅटेजी चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करता आली पाहिजे, म्हणजे इम्प्लिमेंटेशन त्याचं स्ट्रॉंग पाहिजे. There is no such thing as successful design. This sounds obvious, but in practice the distinction is not always made. Often people blame the strategy model for the failure while main flaw might lie in implementation. Thus organizational success is a function of good strategy and proper implementation. Matrix below represents various combinations of strategy formulation and implementation. बघा बाळांनो, स्ट्रॅटेजी कितीही चांगली असली तरी सुद्धा जोपर्यंत ती चांगल्या पद्धतीने ऍक्शन त्याच्यावर घेतली जात नाही, जोपर्यंत चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट केली जात नाही तोपर्यंत सक्सेस होणार आहे का ऑर्गनायझेशन? नाही होणार आहे. साधी सोपी सरळ गोष्ट आहे. बघा हे बघा इथं काय आहे? फॉर्म्युलेशन आणि खाली इम्प्लिमेंटेशन, बरोबर आहे का? जर फॉर्म्युलेशन चांगलं असेल आणि इम्प्लिमेंटेशन पण एक्सलेंट आहे, चांगला असेल तर काय होणार आहे? लक्षात घ्या. थोडक्यात काय? साऊंड स्ट्रॅटेजी आणि एक्सलेंट इम्प्लिमेंटेशन असेल तर तुम्हाला बेस्ट स्ट्रॅटेजी मिळणार आहे.
लक्षात आहे का? जर फॉर्म्युलेशनच चुकीचं असेल आणि तुम्ही कितीही एक्सलंट एक्झिक्युशन करा, तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही, बरोबर आहे का? जर दोन्ही चुकीचं असेल तर विषय संपला. वीक असेल आणि वीक इम्प्लिमेंटेशन आणि स्ट्रॅटेजी फ्लॉड असेल तर काही उपयोग नाही. स्ट्रॅटेजी चांगली आहे पण इम्प्लिमेंटेशन चुकलं तरी पण मला रिझल्ट व्यवस्थित मिळणार आहेत का? नाही. मला बेस्ट करण्याकरता दोन्ही गोष्टी चांगल्या ठेवणं गरजेचं आहे. लक्षात येते का? सोपं आहे का? अवघड काय वाटते का? नाही. कितीही चांगला अभ्यासाचा प्लॅन केला तरी ऍक्च्युअल अभ्यास केल्याशिवाय क्लिअर होणार आहे का आपण? नाही. सिंपल. दोन्ही गोष्टी चांगल्या पाहिजेत, प्लॅनही चांगला पाहिजे आणि एफर्ट्स पण योग्य दिशेने गेले पाहिजेत. अबव फिगर डिपिक्ट्स द डिस्टिंक्शन बिटवीन साउंड और फ्लॉड स्ट्रॅटेजी and excellent or weak strategy implementation. Square A is the situation where company has a formulated very good strategy but showing difficulty in implementation. It can be due to various factors such as lack of experience, missing leadership, so on. In such situation, the company will aim at moving from square A to square B. बघा बेस्ट केस काय आहे? B. जर ए केस मध्ये काय स्ट्रॅटेजी चांगली तयार केली पण इम्प्लिमेंट केली काय व्यवस्थित नाही, मग मी इम्प्लिमेंटेशनवर भर देणार आणि बी ला जायचा प्रयत्न करणार. लक्षात आले का? एक्सलंट काय आहे? बी. जसं की आपलं आधीच्या मॉडेलमध्ये आपल्या बीसीजी मॉडेलमध्ये चांगलं काय होतं? स्टार. आपल्याला स्टार कडे जायचं होतं, क्वेश्चन मार्कला स्टार कडे जायचं होतं, काऊला पण स्टार मध्ये कन्वर्ट करायचं होतं आणि डॉगला बंद करून घरी जायचं होतं. लक्षात आलंय का? तसंच मला बेस केस सिनारिओला मूव्ह करायचंय. स्क्वेअर बी is the ideal situation where company has succeeded in designing a sound and competitive strategy and has been successful in implementation. बघा स्ट्रॅटेजी पण चांगली, इम्प्लिमेंट पण चांगलं केलंय तर मला रिझल्ट पण चांगलेच मिळणार आहेत. स्क्वेअर डी इज अ सिच्युएशन वेअर स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशन इज फ्लॉड but company showing excellent implementation. When a company finds itself in square D, they have to do is to redesign their strategy before readjusting implementation. बघा स्ट्रॅटेजी चुकीची आहे, इम्प्लिमेंटेशन चांगलं आहे, तर बाळांनो जे चुकीचं आहे ते मला बदलावं लागणार आहे, म्हणजे मला स्ट्रॅटेजी बदलावी लागेल. बी स्क्वेअर वाल्यांना स्ट्रॅटेजी आपल्या डी स्क्वेअर वाल्यांना स्ट्रॅटेजी बदलावी लागेल का? कारण इम्प्लिमेंटेशन चांगलं असेल पण स्ट्रॅटेजी मुळात वीक आहे, मग सो स्ट्रॅटेजी तुमची स्ट्रॉंग करून घ्या. Square C denotes for companies that haven't succeeded in coming up with strategy and in addition are bad at implementing. Their path also goes through business model redesign and implementation execution readjustment. बघा सी वाल्यांचं काय झालंय? सी वाल्यांचं बिचाऱ्यांचं दोन्ही सुद्धा चुकलेलं आहे. मग जर दोन्ही चुकलेलं असेल तर मला दोन्ही सुधारायची गरज आहे. साधी सोपी सरळ गोष्ट आहे, अवघड काही आहे का याच्यात? नाहीच. टेकन टुगेदर ऑल एलिमेंट्स ऑफ बिझनेस स्ट्रॅटेजी, it is to be seen as chosen set of actions by means of which a market position relative to the competing enterprise is sought and maintained. This gives us notion of competitive position. बघा जर स्ट्रॅटेजी प्रॉपर केली, स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट प्रॉपर केली आणि सगळे एलिमेंट्स एकत्र आणले तर मी मार्केटमध्ये चांगली पोझिशन मेंटेन करू शकणार आहे कम्पेअर टू माय कॉम्पिटिटर्स. लक्षात आले का? कॉम्पिटिटर्सचं पण लक्षात आपण घेऊन आपली पोझिशन त्यांच्यापेक्षा थोडीशी चांगली ठेवणार आहे. इट नीड्स टू बी एम्फसाइज्ड that strategy is not synonymous with long-term plan, but rather consists of enterprises attempt to reach some future state by adapting competitive approach as circumstances change. With a series of moves, maybe planned competitors' action will mean that actual moves will have to be modified to take into account all the actions. बघा स्ट्रॅटेजी म्हणजे प्लॅन का? तर नाही बाळांनो, स्ट्रॅटेजी आणि प्लॅन मध्ये फरक आहे. स्ट्रॅटेजी गाइड्स द डेव्हलपमेंट ऑफ प्लॅन. आपण हे ऑडिट मध्ये पण बघितलंय. ऑडिट स्ट्रॅटेजी गाइड्स द डेव्हलपमेंट ऑफ ऑडिट प्लॅन. स्ट्रॅटेजी क्लिअर असेल तर तुमचा प्लॅन तयार होणार आहे, बरोबर आहे का? स्ट्रॅटेजी कशी असते आपली? स्ट्रॅटेजीला आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा प्लॅनच्या आधी स्ट्रॅटेजी रिवाइज होते, मगच प्लॅन रिवाइज होतो. का? कारण शक्यतो प्लॅन हे रिजिड असतात, रिजिड आणि स्ट्रॅटेजी तसे फ्लेक्झिबलच असतात दोन्ही. पण सर्कमस्टान्सेस बदलले तर आपल्याला स्ट्रॅटेजी सोबत प्लॅनही बदलायची गरज लागू शकते. इंटर रिलेटेड आहेत पण सेम आहेत का? नाही. इन कॉन्ट्रास्ट टू दिस व्ह्यू देर इज अनदर अप्रोच which has been followed in many organizations. The organizations that lack strategic direction, there has been tendency to look inwards a time of stress and for management to devote their attention to cost cutting and to shedding unprofitable divisions. In other words, focus has been on efficiency rather than effectiveness. While efficiency is essentially introspective, effectiveness highlights the link between organization and its environment.
द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इफिशियन्सी लाइज विथ ऑपरेशनल मॅनेजर्स विथ टॉप मॅनेजमेंट हॅव्हिंग प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी फॉर स्ट्रॅटेजिक ओरिएंटेशन ऑफ द ऑर्गनायझेशन. बघा, नुसती स्ट्रॅटेजी इफेक्टिव्ह असून चालते का, इफिशियंट असून चालते का, नाही तर इफेक्टिव्ह पण पाहिजे. इफिशियंट म्हणजे काय, इफिशियंट म्हणजे कमीत कमी वेळात चांगल्यात चांगला आउटपुट देणं, कमीत कमी रिसोर्सेस मध्ये चांगल्यात चांगला आउटपुट देणं. आणि इफेक्टिव्ह म्हणजे काय, इफेक्टिव्ह म्हणजे ती स्ट्रॅटेजी लॉंग टर्म करता मला बेनिफिशियल राहिली पाहिजे. लक्षात आलं का. सो इम्प्लिमेंटेशन पण कसं पाहिजे, इम्प्लिमेंटेशन तुमचं पाहिजे इफेक्टिव्ह आणि इफिशियंट, बोथ इफेक्टिव्ह इफिशियंट. इफिशियंट म्हणजे काय, जास्ती वेस्टेज न करता मी स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करू शकलो. आणि इफेक्टिव्हनेस, इफेक्टिव्ह म्हणजे काय, इफेक्टिव्ह म्हणजे क्वालिटी स्ट्रॅटेजी मेंटेन केल्यामुळे मला लॉंग टर्म मध्ये क्वालिटी रिझल्ट येणार आहेत. बरोबर आहे का. An organization that finds itself in cell 1 is well placed and thrives. बघा सेल 1 काय, बघा बोथ इफिशियंट आहे, बोथ इफेक्टिव्ह आहे, तर मी थ्राईव्ह करणार आहे. थ्राईव्ह म्हणजे काय, खूप चांगल्या पद्धतीने घोडदौड माझी चालू राहणार आहे, पुढे जात राहणार आहे. बरोबर आहे का. जर इफिशियंट स्ट्रॅटेजी आहे पण इम्प्लिमेंटेशन इनइफेक्टिव्ह आहे, बघा इनइफेक्टिव्ह म्हणजे काय, नो रिझल्ट. बघा इफेक्टिव्हनेस काय असते, रिझल्ट ओरिएंटेड, आणि इफिशियन्सी असते तुमची, इफिशियन्सी असते रिसोर्स ओरिएंटेड. रिसोर्स कोणता, टाइम व्हॅल्यू मनी. बरोबर का, टाइम व्हॅल्यू मनी. लक्षात आले का. तर ज्याची स्ट्रॅटेजी इफेक्टिव्ह पण इफिशियंट सुद्धा आहे तो काय करणार आहे, थ्राईव्ह करणार आहे, पुढे पुढे जात राहणार आहे. ज्यांची स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन इफिशियंट आहे म्हणजे काय, चांगले रिसोर्सेस वापरून कमीत कमी रिसोर्सेस मध्ये मी चांगल्यात चांगलं स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन चालू आहे पण इफेक्टिव्ह नाहीये, म्हणजे मला रिझल्ट देत नाहीये, तर हळूहळू काय होणार आहे, माझी ऑर्गनायझेशन झोपणार आहे. का, कारण जो रिझल्ट मला मिळत नसतील तर माझी इफिशियन्सी हळूहळू कमी होत जाणार. इफेक्टिव्हनेस तर नाहीच आहे, इफिशियन्सी पण कमी झाली तर संपलं. लक्षात आलं का. इफिशियन्सी आपण म्हणतो स्पीड, इफेक्टिव्हनेस म्हणजे क्वालिटी. बघा बघा जर फॉर्म्युलेशन इफेक्टिव्ह आहे म्हणजे चांगली स्ट्रॅटेजी, इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी, ते आपल्याला रिझल्ट देईल अशी स्ट्रॅटेजी आपण तयार केली आहे आणि इम्प्लिमेंट मात्र व्यवस्थित करत नाहीये, तर आपण सर्व्हाइव्ह करू शकतो पण थ्राईव्ह करू शकत नाही. म्हणजे काय आहे, यात माझं चालून जाऊ शकतं आळशीपणा केल्यामुळं, पण माझी ग्रोथ होईल का, नाही होणार. आणि ज्यांची स्ट्रॅटेजी पण इनइफेक्टिव्ह आहे म्हणजे रिझल्ट न देणारी आहे आणि ज्यांचं इम्प्लिमेंटेशन पण व्यवस्थित नाहीये, ते जवळजवळ लवकरात लवकर संपून जाणार डाय क्विकली. लक्षात आलं का. सो फॉर्म्युलेशन इफेक्टिव्ह, इम्प्लिमेंटेशन इफिशियंट, व्हेरी गुड, यू विल थ्राइव्ह. फॉर्म्युलेशन इफेक्टिव्ह, implementation inefficient, you will survive. Formulation ineffective, implementation efficient, you will die slowly. आणि both are inefficient and ineffective, you will die quickly. लवकर तुमचा विषय टॉसून जाणार आहे, संपून जाणार आहे. Since it is achieving what it aspires to achieve, output ratio. In contrast, cell 2 or 4 is doomed. बघा cell 2 आणि 4 doomed का, कारण डेथ आता निश्चित आहे माझी. डूम म्हणजे काय, तर शाप मिळालेला आपल्याला, विषय आपला संपणार आहे, टॉस होणार आहे. अनलेस इट कॅन इस्टॅब्लिश सम स्ट्रॅटेजिक करेक्शन, डायरेक्शन और करेक्शन. द पर्टिक्युलर पॉइंट टू नोट इज दैट सेल 2 इज वर्स प्लेस टू बी देन इज सेल 3. इन द लॅटर स्ट्रॅटेजिक डिसिजन इज direction is present, ensure effectiveness even if rather too much input is being used to generate outputs. To be effective is to survive, whereas to be efficient is either necessary or sufficient for survival. लक्षात आले का. सगळ्यात बेकार कोण आहे, टू. डाय स्लोली का, कारण मी माझं मरण बघतोय की आता माझी स्ट्रॅटेजी चांगली असून सुद्धा स्ट्रॅटेजी इनइफेक्टिव्ह आहे पण माझं इम्प्लिमेंटेशन चालू आहे. जर स्ट्रॅटेजी इनइफेक्टिव्ह असेल तर ते रिझल्ट देणार आहे का, मला नाही देणार. इफेक्टिव्हनेस इज टू बी ट्रीटेड ऍज द मेजर ऑफ इनपुट और आउटपुट रेशो. म्हणजे काय, मी किती एफर्ट टाकतो त्यातनं मला काय मिळतंय. जर एफर्ट चांगले टाकून मला चांगला आउटपुट मिळत असेल तर इफिशियंट आहे मी, बरोबर. इफेक्टिव्ह केव्हा, जेव्हा मला रिझल्ट मिळत आहेत. समजलं का. सो कॉलम नंबर 2 बेकार का, बेकार कारण हळूहळू तुम्ही तुमचं मरण बघत 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 संपून जाणार आहे. लक्षात आलं का.
घेऊयात एक 2 मिनिटाचा ब्रेक. चला थोडासा फ्रेश होऊन आलेलो आहे आपण सगळेच जण. बघूया. In crude terms, to be effective it is to the right thing, while to be efficient it is to do the thing right. लक्षात आलंय का? इफेक्टिव्ह होण्याकरता तुम्हाला योग्य ती गोष्ट करणं गरजेचं आहे आणि इफिशियंट होण्याकरता तुम्हाला ती गोष्ट योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. बरोबर आहे का? An emphasis on efficiency rather than on effectiveness is clearly wrong. But who determines effectiveness? Any organization can be portrayed as a coalition of diverse interest groups, each of which participants in the coalition in order to secure some advantage. This advantage may be in form of dividends to shareholders, wages to employees, continued business to suppliers of goods and service, satisfaction on the part of customers, legal compliance from the viewpoint of government, responsible behavior towards society, and environment from perspective of pressure groups, and so on. बघा, इफेक्टिव्हनेस म्हणजे काय? इफेक्टिव्हनेस म्हणजे इज टू डू द राईट थिंग. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, रिझल्ट चांगले रिझल्ट मिळावे म्हणून मला योग्य गोष्टी कराव्या लागतात. मग योग्य गोष्टी, माझी स्ट्रॅटेजी इफेक्टिव्ह आहे हे मला कशावरून कळणार आहे? तर बाबा माझा कस्टमर सॅटिस्फाय आहे का, माझी क्वालिटी चांगली मिळाली का प्रोडक्टची, माझा सप्लायर माझ्याकडून खुश आहे का, माझा कस्टमर माझ्याकडून खुश आहे का, सरकारचं माझ्याबाबत काय मत आहे, बरोबर आहे का, अजून काही लिगल कंप्लायन्सेस मी वेळच्या वेळी करतोय का, मला काही पेनल्टीज वगैरे बसत तर नाहीत ना, बरोबर का, माझ्या ऑर्गनायझेशनचा एन्व्हायरमेंट व्यवस्थित आहे का, यांनी माझी इफेक्टिव्हनेस कळणार आहे. बरोबर आहे का? स्ट्रॅटेजी का करतो मी? माझ्या व्यवसायाचे रस्ते लागावेत म्हणून तर नाही करत मी स्ट्रॅटेजी, माझा व्यवसाय रस्त्याला चांगला लागावा म्हणून तर मी स्ट्रॅटेजी करत असतो. सो माझी स्ट्रॅटेजी इफेक्टिव्ह आहे का? ही इफेक्टिव्हनेस कशामुळे ठरते? ही इफेक्टिव्हनेस ठरते रिझल्ट्समुळे. त्यामुळे मी इफेक्टिव्हला काय म्हणलंय वरती बघा, रिझल्ट ओरिएंटेड. जर रिझल्ट व्यवस्थित असतील, मिळणार असतील तर ती इफेक्टिव्ह आहे, नाही तर ती इफेक्टिव्ह नाहीये. Even the most technically perfect strategic plan will serve little purpose if it is not implemented effectively. Many organizations tend to spend inordinate amount of time, money, effort treating the means under which it will be implemented as afterthoughts. Changes come through implementation and evaluation, not through the plan. A technically imperfect plan that is implemented well will achieve more than the perfect plan that will never gets off the paper each or which it is typed. बघा, साहजिक आहे, हे वाक्य आपल्याला आयुष्यात पण लागू होतं. बरोबर आहे का? टेक्निकली इम्परफेक्ट प्लॅन विल वेल अचीव मोर दॅन द परफेक्ट प्लॅन ऑन पेपर. बरोबर आहे का? केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. मग आधी केल्याची पाहिजे याकरता मला इम्प्लिमेंटेशन जर व्यवस्थित करायचं असेल, इफेक्टिव्हली करायचं असेल, तर मला योग्य ठिकाणी योग्य अमाऊंट ऑफ रिसोर्सेस योग्य वेळेकरता लावलं पाहिजे. ओके, लक्षात आलंय का? साधी सिंपल गोष्ट आहे. सो आता बघा, सक्सेसफुल स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशन डज नॉट गॅरंटी सक्सेसफुल स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन. इट इज ऑलवेज मोर डिफिकल्ट टू डू समथिंग दॅन टू से यू आर गोइंग टू डू इट. बरोबर आहे का? बोलण्यापेक्षा करणं काय अवघड असतं, तसं स्ट्रॅटेजी तयार करणं ऑन पेपर त्याच्यापेक्षा स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करणं जास्ती डिफिकल्ट काम असतं. का? कारण ऑन ग्राउंडला आपल्याला वेगवेगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. बरोबर आहे का? आतापर्यंत मी काय जड शिकतोय का? नाही. त्यामुळे मगाशी मला कंटाळा आला होता शिकवताना, तुम्हाला पण शिकताना आला असेल. बघा, आता इथून पुढे थोडंफार चालू होणार आहे व्यवस्थित सगळ्या गोष्टी. हा 5.2 पूर्ण पॉइंट रटाळायचा आहे, महत्वाचा आहे पण रटाळे. पण हे जे आता आपण वर बघितलं हे काही एवढं इम्पॉर्टंट नाहीये, तुम्ही हे सोडलं तरी चालू शकतं किंवा एकदाच वाचून बाजूला केलं तरी चालू शकतं. बघूयात पुढं, डिफरन्स बिटवीन फॉर्म्युलेशन अँड इम्प्लिमेंटेशन. हा महत्वाचा आहे. बघा, स्ट्रॅटेजी तयार करणे आणि ती ऍक्च्युअली कॅरी आउट करणे यामध्ये काय फरक आहे? बेसिकली नावातच फरक आहे. बरोबर आहे का? फॉर्म्युलेशन इन्क्लुड्स प्लॅनिंग अँड डिसिजन मेकिंग. इम्प्लिमेंटेशन इन्व्हॉल्व्स मीन्स रिलेटेड टू एक्झिक्युशन ऑफ द प्लॅन्स. बघा, इथं प्लॅन तयार होतात, इथं प्लॅन ऍक्च्युअली एक्झिक्यूट होतात, कॅरी आउट केले जातात. In short, strategy formulation is placing the forces before action. बरोबर आहे का? Placing the forces before action. In short, implementation is managing forces during action. बरोबर आहे का? ऍक्शनच्या आधी स्ट्रॅटेजी तयार होते आणि इम्प्लिमेंटेशन ऍक्शन चालू झाल्यानंतर आपलं सुरू होतं. बरोबर आहे का? आपण आपले जे फोर्सेस आहेत, रिसोर्सेस आहेत,
हे ऑन पेपर फक्त तयार करतो फॉर्म्युलेशन मध्ये आणि ते ऍक्च्युअली ऍक्शन मध्ये आणतो इम्प्लिमेंटेशनला. लक्षात येते का? कळतंय का? नक्की कळतंय का? पुढे जाऊया. An entrepreneurial activity based on strategic decision making, administrative task based on operational decisions. बघा साहजिक आहे, ऑन्टरप्रिन्युरियल ऍक्टिव्हिटी आहे म्हणजे काय, कॉर्पोरेट लेवलची ऍक्टिव्हिटी आहे. ऍक्च्युअल जे ओनर्स आहेत, ऍक्च्युअल जे स्ट्रॅटेजी तयार करणारे कॉर्पोरेट लेवलचे मॅनेजर्स आहेत, सीईओ, चिवताईचं काम आहे. बरोबर आहे का? आणि इम्प्लिमेंटेशन कोणाचं काम आहे? फंक्शनल लेवलचं काम आहे. इम्प्लिमेंटेशन हे कसं एक मेकॅनिकल काम आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम आहे. म्हणजे आता इथं मॅनेजमेंट आली. लक्षात आलं का? एम्फेसिस ऑन इफेक्टिव्हनेस आणि एम्फेसिस ऑन इफिशियन्सी. लक्षात आहे का? स्ट्रॅटेजी तयार करणारे काय म्हणतात की ह्याचे चांगले चांगले रिझल्ट आले पाहिजेत, या हिशोबाने स्ट्रॅटेजी तयार करतात, इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी तयार करायचा प्रयत्न करतात. आणि जी स्ट्रॅटेजी तयार केली ते इम्प्लिमेंट होताना कमीत कमी पैसे, कमीत कमी रिसोर्सेस वापरून ती चांगल्यात चांगले इम्प्लिमेंटेशन व्हावं याकरता इफिशियंटली काम करायचा प्रयत्न हे करत असतात आपले इम्प्लिमेंट करणारे माणसं. लक्षात आले का? एक इंटेलेक्च्युअल आणि रॅशनल प्रोसेस आहे आणि ऑपरेशनल प्रोसेस. साहजिक इंटेलेक्च्युअल आहे, टॉप लेवलची माणसं जेव्हा बसून चार गोष्टी अनालाइज करतात तेव्हा ते आपल्या बुद्धीचा वापर करून अनालिसिस करून स्ट्रॅटेजी तयार करत असतात. आणि इम्प्लिमेंटेशन ही ऑपरेशनल प्रोसेस आहे, ऍक्च्युअल ग्राउंड वर्क आहे. त्याला बुद्धी लागते पण तयार करण्या एवढी नाही लागत. बरोबर का? रिक्वायर्स कोऑर्डिनेशन ऍट द टॉप लेवल आणि हे मिडल आणि लोअर लेवलला असतं. झालेले हे बघून आपलं इम्प्लिमेंटेशन मिडल आणि लोअर लेवल वाले करतात. पहिल्या चॅप्टर पासून एवढंच बघतोय आपण. बघा ह्याला काय लागतं? इनिशिएटिव्ह घ्यायला लागतं. वा. लॉजिकल स्किल्स लागतात, कन्सेप्च्युअल आणि अनालिटिकल स्किल्स सुद्धा लागतात. बरोबर आहे का? आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर लागतात, आपल्याला अनालिसिस सुद्धा व्यवस्थित त्या गोष्टीचं करता आलं पाहिजे. मात्र जेव्हा आपण फंक्शनल लेवल ऍक्च्युअल माणसांना घेऊन ग्राउंड वर्कला काम करतो तेव्हा आपल्याला मोटिवेशन आणि लिडरशिप आपल्याकडे स्किल्स असले पाहिजे, जेणेकरून आपण योग्य ठिकाणी योग्य वेळ योग्य लोक लावू शकतो आणि त्यांचं मोरल पण वेळच्या वेळी बूस्ट करू शकतो. फॉर्म्युलेशन प्रिसिड्स इम्प्लिमेंटेशन, इम्प्लिमेंटेशन फॉलोज फॉर्म्युलेशन. आता हे सांगायची गरज होती का? स्ट्रॅटेजी आधी तयार होते आणि इम्प्लिमेंट नंतर होते. बरोबर का? हे काही इथं लिहायची गरज नाहीये. बरोबर आहे का? म्हणजे सीए सिलेबस मध्ये सुद्धा फालतू गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. बघा, स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशन कॉन्सेप्ट्स अँड टूल्स डू नॉट डिफर ग्रेटली फॉर स्मॉल, लार्ज or non-profit organization. However, strategy implementation varies substantially among different types and size of organization. Implementation requires such actions as altering sales territories, adding new departments, closing facility, hiring new employees, changing organizations, pricing strategy, developing financial budget, developing new employee habits, cost control procedures, changing advertising, building new facilities, training new employees, transferring managers, बिल्डिंग बेटर मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम. बघा, स्ट्रॅटेजी तयार करण्याची प्रोसेस वेगळी नाहीये, ती सगळीकडे सेमच आहे. एक्सटर्नल इंटरनल एन्व्हायरमेंट अनालिसिस करा, चॉईसेस मधनं स्ट्रॅटेजी सिलेक्ट करा आणि बाकी चूज केलेली स्ट्रॅटेजी व्यवस्थित आहे ना एकदा चेक करायचं. बरोबर का? ही प्रोसेस कुणाला सेपरेट नाहीये, पण इम्प्लिमेंटेशन प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. का? कारण जेव्हा एखादी सगळ्यात मोठी ऑर्गनायझेशन मध्ये इम्प्लिमेंटेशन होतं तेव्हा डिपार्टमेंट वेगळं तयार केलं जातं. हे जे या सांगितल्या त्या गोष्टी केल्या जातात. कॉस्ट कंट्रोल तयार केला जातो, काही एम्प्लॉईज ना घालवलं जातं, नवीन एम्प्लॉईची रिक्रुटमेंट केली जाते, लोकांना ट्रेनिंग दिलं जातं, पॉलिसीज बदलल्या जातात, नवीन युनिट सेटअप केलं जातं. बरोबर आहे का? मॅनेजरला एका युनिट मधून दुसऱ्या युनिट मध्ये ट्रान्सफर केलं जातं. बरोबर आहे का? त्याच्यानंतर काही फॅसिलिटीज असतात ज्या बंद केल्या जातात डायव्हर्समेंट स्ट्रॅटेजी अंडर. या सगळ्या मोठ्या लेवलवर होतात. छोट्या लेवलच्या ऑर्गनायझेशनला एवढ्या मोठ्या प्रमाणावरती बदल होत नाहीत. एखाद दुसरा एम्प्लॉई ऍड केला, लेस केला. लक्षात आलं का? या स्वरूपाचे थोडेफार मेकॅनिकल बदल होऊ शकतात. These type of activities differ greatly among manufacturing, service and government organization. तुमच्या ऑर्गनायझेशनच्या प्रकारानुसार ह्या इम्प्लिमेंटेशन मध्ये बदल होतात. सर्व्हिस ओरिएंटेडचं वेगळं असणार आहे. सर्व्हिसला कसली आली फॅसिलिटी, प्रोडक्शन, डिडक्शन? काहीच नाही. सर्व्हिसला ब्रांचेस येतात, जसं की बँकिंगला येतात ब्रांचेस. बँकिंगला मॅन्युफॅक्चरची काय गरज आहे का? नाही. त्यामुळे त्यांचं इम्प्लिमेंटेशन वेगळं असणार, मॅन्युफॅक्चरचं वेगळं असणार, गव्हर्नमेंटचं वेगळं असणार. पण तयार करण्याची प्रोसेस सेमच. एक्सटर्नल, इंटरनल, विजन, मिशन, ऑब्जेक्टिव्ह, व्हॅल्यू, बिल्यू या सगळ्या गोष्टी सेमच आहे ना. लक्षात आलं का? सेट करण्याच्या गोष्टी सगळ्या सेम आहे ना. इट इज टू बी नोटेड. आतापर्यंत जे करतोय तेच करायचे, नोट करायचे. दॅट डिव्हिजन ऑफ SM into different phases is only for the purpose of orderly study. In real life, formulation implementation are intertwined.
two types of linkages exist between these two phases. The forward linkage deal with the impact of formulation and implementation, while backward linkage are concerned with the impact of opposite direction. बघा, थेरॉटिकली आपण आधी स्ट्रॅटेजी तयार करतो मग इम्प्लिमेंट करतो, पण प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेशन आणि स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशन हे साइड बाय साइड चालत असतं, एकमेकांच्या तंगड्या असतात. बरोबर आहे का? याच्याने काय होतं, इम्प्लिमेंटेशन करताना काही गोष्टी कळायला त्या हिशोबाने आपल्याला पुन्हा नवीन स्ट्रॅटेजी तयार करावी लागते, आहे या स्ट्रॅटेजीमध्ये बदल करावे लागतात, अशा गोष्टी होतात. बरोबर आहे का? आता एकमेकांचं लिंकेज कसं होऊ शकतं, फॉर्म्युलेशन चांगली स्ट्रॅटेजी तयार केलेल्याचा आपल्या स्ट्रॅटेजी तयार केलेल्याचा इम्प्लिमेंटेशनवर काय परिणाम होतो, ज्याला फॉरवर्ड लिंकेज म्हणतो. आणि इम्प्लिमेंट करताना आलेल्या गोष्टींमुळे जेव्हा तुम्ही स्ट्रॅटेजीवरती काही परिणाम होतो, बदली करावी लागते, तेव्हा ते बॅकवर्ड लिंकेज होतं. लक्षात आलं का? फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज लक्षात येते का? मांडवण्यात आली, पुढे जायचे. बघूया लिंकेजेस अँड इश्यूज इन स्ट्रॅटेजिक इम्प्लिमेंटेशन. इम्प्लिमेंट करताना लिंकेज बॅकवर्ड फॉरवर्ड कसे असतात आणि इश्यू काय काय येतात ते आता आपण बघणार आहे. बरोबर आहे का? चला, लिंकेजेस नोटवर्दी. बघा, सगळं नोटवर्दीच आहे, इथून पुढे नोट करण्याच्या लायकीच आहे. बघा, द फॅक्ट दॅट व्हाईल स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशन इज प्रायमरीली ऑन्टरप्रेन्युअल ऍक्टिव्हिटी, स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग, इम्प्लिमेंटेशन इज अन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टास्क. हा डिफरन्स मधला पॉईंट टाकला. ऑन्टरप्रेन्युअल ऍक्टिव्हिटी आहे, स्किल लागतं, बसून अनालिसिस करायची ऍक्टिव्हिटी आहे. इम्प्लिमेंटेशन ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्टिव्हिटी आहे. बघूया फॉरवर्ड लिंकेज. हे वाक्य दिलं नसतं तरी पॉईंट हा देता आला असता, पण नाही, सिलेबस वाढवायचा, पुस्तक मोठं दिसलं पाहिजे. द डिफरंट एलिमेंट्स इन स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशन स्टार्टिंग विथ ऑब्जेक्टिव्ह सेटिंग, alternatives and choice determine the course that an organization adopts for itself. With the formulation of new strategy, many changes have to be effected within organization. For instance, organization structure has to be undergo a change in the light of requirement of a modified or new strategy. The style of leadership has to be adapted to the needs of the modified or new strategy. In this way, formulation has forward linkage with implementation. बघा, थोडक्यात मी सांगतो, जशी स्ट्रॅटेजी तुम्ही तयार करणार आहे, जशी स्ट्रॅटेजी तयार करणार आहे त्या हिशोबाने त्याचं इम्प्लिमेंटेशन बदलणार आहे. नवीन स्ट्रॅटेजी तयार केली तर आधीचं इम्प्लिमेंटेशन करून चालणार आहे का मला? नाही. नवीन स्ट्रॅटेजी करता नवीन मला चेंजेस आणून नवीन पद्धतीने इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे, अशा पद्धतीने होतं माझं फॉरवर्ड लिंकेज. लक्षात आलंय का? आता बघू बॅकवर्ड लिंकेज. जस्ट एज इम्प्लिमेंटेशन इज डिटरमाइंड बाय द फॉर्म्युलेशन ऑफ स्ट्रॅटेजी, फॉर्म्युलेशन इज ऑल्सो अफेक्टेड बाय फॅक्टर्स रिलेटेड विथ इम्प्लिमेंटेशन. बरोबर आहे का? इम्प्लिमेंट करताना काही जर गोष्टी मला ग्राउंड लेवलला आढळल्या, आज मी म्हणालो की फॉर्म्युलेशन स्ट्रॅटेजी फॉर्म करताना मी म्हटलं की इथून पुढे वर्किंग पाहिजे 22 तास, ही मी स्ट्रॅटेजी तयार केली. आता इम्प्लिमेंट करताना मला लक्षात आलं की आता 22 तास माझे एम्प्लॉईज वर्क करू शकत नाही, किती पण मोटिवेट करा, किती स्टिंग पाजा, किती मॉन्स्टर एनर्जी पाजा, किती त्याला रेड बुल पाजा, त्याला किती विंग्स येणार झाल्यात, 22 तास कोण कामच करू शकत नाही. इम्प्लिमेंट करताना हा प्रॉब्लेम लक्षात आला. आता इम्प्लिमेंट करताना हा प्रॉब्लेम लक्षात आल्यामुळे ही अशक्य गोष्ट आहे, ही गोष्ट बदलण्याकरता मला स्ट्रॅटेजी बदलली पाहिजे. ह्याला म्हणतो आपण बॅकवर्ड लिंकेज. इम्प्लिमेंटेशनचा स्ट्रॅटेजीवरती झालेला परिणाम. लक्षात आले का बाळांनो? लक्षात आले? रिमेंबर द पास्ट ऍक्शन्स ऑल्सो डिटरमाइन द चॉईस ऑफ स्ट्रॅटेजी. जसं की जुन्या काही काळातल्या गोष्टी असतात बाळांनो, काय सांगू तुम्हाला, मागच्या चुकाच पुढचा माणूस घडवतात, तसंच मागं केलेल्या चुका या पुढची स्ट्रॅटेजी घडवतात. मागे इम्प्लिमेंटेशन झालेल्या मधून आलेल्या चुका या पुढची स्ट्रॅटेजी तयार करण्यामध्ये मदत करतात, कारण स्ट्रॅटेजी इज अ कंटिन्युअस प्रोसेस. ऑर्गनायझेशन टेंड टू अडॉप्ट दोज स्ट्रॅटेजीज which can be implemented with the help of present structure of resources combined with some additional efforts. Such incremental changes take the organization from where it is to where it wishes to be. बघा, इम्प्लिमेंट करता करता काही ज्या गोष्टी मला कळतील, जसं की प्लॅनिंग केलेलं मी अटेम्प्टच्या अभ्यासाचं, पण प्लॅनिंगचं जेव्हा एक्झिक्युशन करायला आलो तेव्हा मला लक्षात आलं की मी लई इस्टिमेट केलेलं स्वतःला 14 तास मला अभ्यासाची अपेक्षा होती, पण 14चे 1+4 एवढेच तास अभ्यास होतोय माझा. आता काय करणार, इम्प्लिमेंटेशन करताना ही गोष्ट लक्षात आली, मग मी काय केलं बाबा, स्ट्रॅटेजी मध्ये बदल केला, मी 6 तास अभ्यास करेन, 7 तास अभ्यास करेन, छोटे छोटे टार्गेट सेट केले. लक्षात आलं का? असे इम्प्लिमेंट करता करता चेंजेस एकमेकांमध्ये करता करताच आपण आहे या पोझिशन मधून जिथे जायचे तिथपर्यंत इम्प्रुव्हमेंट करत 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 पोहोचू शकतो. लक्षात आलंय का? अजून एक्सप्लेनेशनची गरज आहे काय? नाही म्हणून आलेलं आहे. इश्यूज इन इम्प्लिमेंटेशन. बघा, इम्प्लिमेंट करताना काय काय इश्यूज येऊ शकतात आयुष्यात आपल्याला.
इम्प्लिमेंट करताना काय काय इश्यूज येऊ शकतात बघूया, काय इश्यूज येऊ शकतात. दिस सेक्शन फोकसेस ऑन व्हेरियस इश्यूज इन्व्हॉल्व्ड इन द इम्प्लिमेंटेशन ऑफ स्ट्रॅटेजी. The different issues involved in strategy implementation cover practically everything that is included in the discipline of management studies. A strategist therefore has to bring a wide range of knowledge, skill, attitude and ability. Implementation put to test strategy's ability to allocate resources, design structure, formulate functional policies and to provide strategic leadership. बघा जे इश्यूज येतात ते एक मॅनेजरला पिळून घेतात, मॅनेजरचा प्रत्येक लेवलनी टेस्टिंग केलं जातं आणि मॅनेजरच्या ॲबिलिटीजवर हे इश्यूज कसे टॅकल करायचे हे लक्षात येतं. बघूया कोणकोणते इश्यू. साहजिक आहे, मी आता सांगू शकतो, तुम्हीही सांगू शकता इश्यूज काय येऊ शकतात. बाबा स्टाफ काम करत नाहीये, वेळ पुरत नाहीये, पैसा पुरत नाहीये किंवा डिझायर्ड रिझल्ट मिळत नाहीये, तेवढा रिस्पॉन्स मला एक्सटर्नल फॅक्टर्स कडून येत नाहीये, लक्षात आलं, काही इंटरनल फॅक्टर्स कडून तेवढा रिस्पॉन्स येत नाहीये, काही इश्यूज येऊ शकतात. बरोबर का? बघूया कोणकोणते इश्यूज येतात. प्लॅन डिवाइस बाय ऑर्गनायझेशन proposes the manner in which strategies could put it into action. Strategies do not lead to action. They are in sense a statement of intent. Implementation are meant to realize the intent. Strategies therefore have to be activated. Strategies have to be activated through implementation. बघा, स्ट्रॅटेजी तयार केली तरी तुमचा इम्प्लिमेंट करण्याचा इंटेंट पाहिजे सगळ्यात स्पेसिफिक. तुमचा इंटेंटच तुमच्या स्ट्रॅटेजीला इम्प्लिमेंट पर्यंत पोहोचतो. तुमची इच्छा कितपत आहे स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करायची. Strategy should lead to formulation of different kind of programs. A program is a broad term which includes goal, practices, policies, rules and steps to be taken to action. Programs are usually supported by funds allocated for plan implementation. बघा फंड्स, मी सांगितलेलं फंड्स. तुम्ही अख्खीच्या अख्खी स्ट्रॅटेजी ऍट अ इन्स्टन्स इम्प्लिमेंट करू शकता का? नाही. जेव्हा मेजर चेंज करायचा असतो तेव्हा तो स्टेप बाय स्टेप आला पाहिजे. मग त्या स्टेप बाय स्टेप करता काय केलं पाहिजे? मला एक प्रोग्राम तयार केला पाहिजे. त्या प्रोग्राम मध्ये सगळ्यात पहिल्यांदा गोल डिफाईन होईल, नवीन पॉलिसीज तयार होतील, नवीन प्रोसिजर्स तयार होतील, नवीन रूल्स तयार होतील आणि स्टेप्स दिल्या जातील खालच्या मॅनेजर्सना किंवा खालच्या डिपार्टमेंट्सना टू इम्प्लिमेंट दॅट प्लॅन. लक्षात आलं का? प्रोग्राम्स लीड टू फॉर्म्युलेशन ऑफ प्रोजेक्ट्स. अ प्रोजेक्ट इज हायली स्पेसिफिक प्रोग्राम फॉर विच द टाइम शेड्यूल अँड कॉस्ट आर प्रीडिटरमाइंड. ह्याला मी स्टार मार्क करणार आहे. इट रिक्वायर्स allocation of funds based on capital budgeting by organizations. Thus, research and development program may consist of several projects, each of which is intended to achieve a specific limited objectives and is to be contemplated within states time schedule. बघा मी काय केलंय, एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. मी काय केलंय, एक R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंट करता स्ट्रॅटेजी तयार केली की मला रिसर्च अँड डेव्हलपमेंट करायचंय. काय रिसर्च अँड डेव्हलपमेंट करायचं? एक मशीन तयार करायचंय जागतिक दर्जाचं, यहां से आलू डालोगे वहां से सोना निकलेगा. तर ह्या करता मी एक स्ट्रॅटेजी तयार केली. ती इम्प्लिमेंट करताना बाळांनो मला सांगा, डायरेक्ट मशीन माझ्यासमोर येणार आहे का इम्प्लिमेंट करताना? नाही. मला आधी ती कॉन्सेप्ट त्या R&D मध्ये आधी कॉन्सेप्ट केली पाहिजे तयार, त्या कॉन्सेप्टची ट्रायल घेतली पाहिजे आणि ट्रायल जर सक्सेस झाली तर मला येणार आहे फायनल आउटपुट. या फायनल आउटपुटच्या आधी सुद्धा मला अप्रुव्हल्स घेतले पाहिजे ट्रायल झाल्यावर गव्हर्नमेंटचे, की बाबा अशी मशीन आहे ती चांगली, आणि त्यानंतर मग माझं फायनल आउटपुट बाहेर निघणार आहे. बरोबर आहे का? या सगळ्या गोष्टी होणार आहेत. मग ह्या करता मला R&D स्ट्रॅटेजी तयार करायची असेल तर मला प्रोग्राम तयार करावा लागतो. बरोबर आहे का? या प्रोग्राम मध्ये असतात हे छोटे छोटे प्रोजेक्ट्स. लक्षात का? प्रोग्राम म्हणजे मला काय करायचंय, कन्सेप्ट तयार करायची, मग ट्रायल घ्यायची, मग अप्रुव्हल घ्यायचंय, मग ते फायनल आउटपुट निघणार आहे. आता या पूर्ण प्रोग्राम मधल्या ह्या इंडिव्हिज्युअल आहेत हे प्रोजेक्ट्स आहेत. हे प्रोजेक्ट्स मिळून प्रोग्राम तयार होतो. बरोबर आहे का? आता कन्सेप्ट मी काय म्हणलं, मला 6 महिन्याकरता कन्सेप्ट वरती वर्क करायचंय, डिझाईन तयार करायचंय, ते फिजिबल आहे का बघायचंय. बरोबर आहे का? सिस्टीमच्या थ्रू, ऑनलाईनच्या थ्रू ट्रायल घेऊन मला बघायचंय. याकरता मी दिले 6 महिने आणि याकरता बजेट अलोकेट केलं 100 CR, 100 कोटी. बरोबर आहे का? हे काय आहे, म्हणजे हे प्रोग्राम्स जे आहेत, प्रोग्राम मधल्या जे प्रोजेक्ट्स आहेत ते प्रोजेक्ट्स असतात टाइम बाउंड आणि त्याला एक स्पेसिफिक बजेट अलोकेट केलेलं असतं. या स्ट्रॅटेजी मध्ये सुद्धा या प्रत्येक गोष्टीला एक बजेट अलोकेट केलेलं असतं. लक्षात आलंय का? सिंपल आहे. स्ट्रॅटेजीच्या अंडर प्रोग्राम असतो आणि प्रोग्रामच्या अंडर छोटे छोटे प्रोजेक्ट्स असतात. प्रोजेक्ट मिला के प्रोग्राम बनता है, प्रोग्राम मिला के स्ट्रैटेजी बनता है, इंप्लीमेंटेशन होता है, बूंद बूंद से सागर भरता है. Implementation of strategies is not limited to formulation of plan, program and project. Project would also require resources.
After resources have been provided, it would be essential to see that proper organization structure is designed, systems are installed, functional are devised, and behavioral inputs are provided so that plans may work. बघा, नुसती स्ट्रॅटेजी करून, प्रोग्राम तयार करून, प्रोजेक्ट तयार करून उपयोग नाहीये. मला काय केलं पाहिजे, मला त्या प्रोजेक्ट वरती रिसोर्सेस लावले पाहिजेत, बरोबर आहे का. आणि त्या रिसोर्स करता मला एक ऑर्गनायझेशन हायरार्की डेव्हलप केली पाहिजे. हायरार्की म्हणजे काय, स्ट्रक्चर, की कोण कुठला डिसिजन घेणार, मेकर चेकर कंट्रोल, ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. कोण काय करणार आहे, त्याचं चेकिंग कोण करणार आहे. गिवन बिलो इज सिक्वेन्शियल मॅनर द इश्यूज इन स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन विच आर टू बी कन्सिडर्ड. बघा, सगळ्यात पहिलं प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन कसं करणार आहे मी, जो प्रोजेक्ट माझ्याकडे आलाय अंडर दॅट प्रोग्राम, तो कसा बघणार आहे, त्याचं कसं इम्प्लिमेंटेशन होणार आहे ते बघणं. प्रोसिजर्स, त्या इम्प्लिमेंट करण्याकरता ज्या प्रोसिजर्स मी डिझाईन केल्या त्या प्रोसिजर कशा इम्प्लिमेंट करायच्या, त्याला रिसोर्स कसे अलोकेट करायचे, स्ट्रक्चर कसं तयार करायचं, फंक्शनल लेवलला कशा कशा इम्प्लिमेंट, एक त्या प्रत्येक स्ट्रक्चरला कोणतं कोणतं फंक्शन द्यायचं, आणि त्या फंक्शन तयार केलेलं फंक्शन ऍक्च्युअल होत असताना लोकांचं बिहेवियर कसं आहे, माझ्या सिस्टीमचं बिहेवियर कसं आहे हे मला बघायचंय. काय अवघड वाटतंय का, नाही, लक्षात ठेवायला वाचतंय, पण सोपं आहे. सोपं फक्त हे, सोपं सगळं आहे, अवघड फक्त आयुष्य. पण आता तेही तितकं आयुष्य अवघड राहिलेलं नाहीये. सोशल मीडियामुळे सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या, बरोबर आहे का, आणि अवघडही झाल्यात. आपल्यासाठी सोप्या, दुसऱ्यांसाठी अवघड. काही बघावं लागतं सोशल मीडियावर आजकाल उचलून, बरोबर आहे का. कुठला विषय कुठं गेला, बिहेवियरल इम्प्लिमेंटेशन. बघा, सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन बरोबर होतंय का, बरोबर. त्याच्यानंतर मला प्रोसिजर ज्या डिझाईन केल्यात त्या इम्प्लिमेंट बरोबर होतात का, त्याला रिसोर्स बरोबर दिलेत का, स्ट्रक्चर व्यवस्थित तयार केलेत का, प्रत्येक स्ट्रक्चरला फंक्शन्स काय काय, त्याची अथॉरिटी रिस्पॉन्सिबिलिटी कळवली आहे का, आणि हे फंक्शन्स कॅरी आउट करत असताना या लोकांचे बिहेवियर चांगले आहेत का हे मला बघायचंय. लक्षात आलं का. एकदम शिम्प आणि पॉल आहे, शिम्पॉल आहे, बरोबर. बघूयात पुढं. बोरिंग पार्ट आता संपत आला, इंटरेस्टिंग पार्ट सुरू होणार आहे. It should be noted that the sequence does not mean that each of the above activities are necessarily performed one after another. बघा, त्यांनी तुम्हाला रॅन्डम सिक्वेन्स दिलाय, काहीही होऊ शकतं. बघा, मला सांगा रिसोर्स अलोकेट केल्याशिवाय प्रोजेक्ट इम्प्लिमेंट होणार आहे का, नाही. मला रिसोर्स अलोकेट केले पाहिजे तरच मी प्रोसिजर इम्प्लिमेंट करणार आहे, आणि प्रोसिजर इम्प्लिमेंट केले तरच मला प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करणार आहे. पण रिसोर्स अलोकेट करण्याच्या आधी मला ह्या दोन गोष्टी महत्वाच्या पाहिजेत. ह्या दोन गोष्टी, मला स्ट्रक्चर आधी ठरले पाहिजेत, मग माझे फंक्शनल लेवल ठरल्या पाहिजेत, तरच मी रिसोर्स अलोकेट करणार आहे व्यवस्थित त्या फंक्शनल लेवलला, प्रत्येक फंक्शनला आणि प्रत्येक स्ट्रक्चरला. तरच माझ्या प्रोसिजर इम्प्लिमेंट होणार आहेत, तरच माझा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट होणार आहे, आणि प्रोजेक्ट इम्प्लिमेंट होताना मला प्रत्येकाचं बिहेवियर कळणार आहे. सो या नेसेसरीली या सिक्वेन्स मध्ये होतील असं नाही. मेनी ऍक्टिव्हिटीज कॅन बी परफॉर्म सायमल्टेनियसली. एकत्र सुद्धा या गोष्टी होतात, एकत्रच होतात गोष्टी. Certainly other activities may be repeated over time and the activities which are performed only once there can be overlapping or changes. बरोबर आहे का. काही येऊ शकतं, एकत्र परफॉर्म करू शकतो. एखादी ऍक्टिव्हिटी करणारच नाही, एखादी ऍक्टिव्हिटी मी एका वन आफ्टर अनदर करेन, एक ऍक्टिव्हिटी ओव्हरलॅप करेन. लक्षात आलं का, लक्षात येत आहे का, अवघड आहे का काय, नाही बाबा. चला पुढे जावा, कटाळलंय असं मला इशारा आलेला आहे, बघूया. In all but the smallest organization, the transition from formulation to implementation requires shift in responsibility from strategists to functional managers. Implementation problems can arise because of shift in responsibility, especially if decisions come as a surprise to middle or lower level managers. Managers and employees are motivated more by perceived self-interest than organizational interest unless the two coincide. बघा, साहजिक आहे, फॉर्म्युलेशन टू इम्प्लिमेंटेशन जाण्याकरता मला स्ट्रॅटेजिस्टला, आता तुम्ही गप बसा म्हणलं पाहिजे, तुम्ही स्ट्रॅटेजी दिली, आता मिडल आणि फंक्शनल लेवलच्या माणसांकडे मला घुसलं पाहिजे. जोपर्यंत त्यांना अथॉरिटी, त्यांना स्पेसिफिक रिस्पॉन्सिबिलिटी देत नाही तोपर्यंत त्यांचा इंटरेस्ट डेव्हलप होणार आहे का, नाही. जो ऑर्गनायझेशनचा इंटरेस्ट आहे, ज्या इंटरेस्ट करता स्ट्रॅटेजिस्ट कॉर्पोरेट लेवलनी तयार केलंय, त्या गोलशी माझं मॅनेजर्सचं गोल मॅच व्हायला पाहिजे, तरच माझी स्ट्रॅटेजी सक्सेसफुली इम्प्लिमेंट होणार आहे, बरोबर का. Management issues central to strategy implementation include establishing annual objectives, devising policies, allocating resources, altering the existing structure, restructuring and re-engineering, revising the reward and incentive plans,
minimizing the resistance to change, developing a supportive culture, adapting production process, developing effective human resource, and if necessary downsizing. Management changes are necessarily more extensive than strategies implemented move from in new direction. बघा मॅनेजरचा रोल इथे येतो. एका वेळेला स्टाफ नवीन घ्यायला लागतो, कधी कधी वेळेला साईज मला कमी करावी लागते, ज्याला आपण म्हणलंय डाऊन साइजिंग. कधी कधी डाऊन साइजिंग पण मला करावं लागतं, बरोबर आहे का. इट इज इसेन्शियल दॅट डिव्हिजनल फंक्शन मॅनेजर्स बी इन्व्हॉल्ड ॲज मच ॲज पॉसिबल. बघा हे करताना मला, जर मी बिझनेस लेवलचा मॅनेजर असेल तर मला फंक्शन लेवलच्या मॅनेजर्सना, डिपार्टमेंट हेड्सना सुद्धा स्ट्रॅटेजी तयार करताना इन्व्हॉल्व करून घ्यायचंय, बरोबर आहे का. काही मेजर चेंजेस मला घ्यायचे तर ते डिसिजन मेकिंग मला डिलिजंटली करता आलं पाहिजे, विथ ड्यू केअर करता आलं पाहिजे. कोणते बघा, रिस्ट्रक्चर करता आलं पाहिजे, रिइंजिनिअरिंग, रिवायझिंग, रिवॉर्ड स्ट्रक्चर, बोनस स्ट्रक्चर बदलता आलं पाहिजे. रेजिस्टन्स टू चेंज, प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये काही एम्प्लॉई असे असतात ज्यांना बदलायचं नसतं, मग त्यांचा रेजिस्टन्स आहे तो कमी कसा व्हावा ह्याकरता मला प्रयत्न केले पाहिजेत. मॅनेजर्स अँड एम्प्लॉईज थ्रू आउट should participate early and directly strategy implementation. Their role should build upon prior involvement. Strategies genuine personal commitment is necessary and powerful force for managers and employees. Too often strategists are too busy to actively support in implementation, and their lack of interest can be detrimental to success. The rationale should be understood clearly. Major competitors should be apparent to organizational members. Major external opportunities and threats should be clear. Managers' questions should be answered satisfactorily. Top to down or communication is essential for becoming bottom up support. बघा साहजिक आहे. थोडक्यात काय, काही वेळेला स्ट्रॅटेजिस्ट काय करतात, स्ट्रॅटेजी तयार करतात, पण ते मॉनिटर करेपर्यंत त्यांना इम्प्लिमेंटेशन मध्ये पार्टिसिपेट करण्यात वेळच मिळत नाही, बरोबर आहे का. जर ते डिले पडले फॉर्म्युलेट करणारे आणि रिव्ह्यू करणारे, इव्हॅल्युएट करणारे, तर इम्प्लिमेंटेशन किती करा, इफेक्टिव्ह रिझल्ट मिळणार आहेत का मला, नाही. सो मला त्यांना सुद्धा त्यांच्या लेवलमेंट पर्यंत इन्व्हॉल्वमेंट द्यायची. आणि फंक्शनल लेवलसाठी तुम्हाला बॉटम लेवलच्या लोकांना सुद्धा तितकंच महत्व दिलं पाहिजे. आपले जे स्टाफ्स आहेत, जे मॅनेजर्स आहेत, त्यांना इम्प्लिमेंटेशन मध्ये अगोदरच इन्व्हॉल्व केलं पाहिजे, डायरेक्टली इन्व्हॉल्व केलं पाहिजे, तरच तुम्हाला डिझायर्ड रिझल्ट मिळणार आहे. जर टॉप वरून सपोर्ट मिळाला तरच बॉटम वरून सपोर्ट मिळू शकणार आहे मला. जर डिसिजन्स वेळोवेळी आणि चांगले कन्व्हे केले गेले खाली, तरच खालून तेवढ्या उत्साहाने रिस्पॉन्स वरती येणार आहे आणि स्ट्रॅटेजी सक्सेसफुली इम्प्लिमेंट होणार आहे आणि माझे गोल्स, माझे ऑब्जेक्टिव्ह, माझं विजन अचीव्ह होण्याला फार मोठी मदत होणार आहे. लक्षात एका लॉजिकल आहे. फर्म्स नीड टू डेव्हलप कॉम्पिटिटर फोकस ऑन ऑल हायरार्कियल लेवल्स by gathering and widely distributing competitive intelligence. Every employee should be able to benchmark his or her efforts against best-in-class competitors so that challenge becomes personal. This challenge for challenges the firm. Firms should provide training for managers and employees to ensure that they have and maintain skills necessary to be world-class performers. बघा स्ट्रॅटेजी तयार करताना कॉम्पिटिटरवर पण मला फोकस करायचा आहे. जर कॉम्पिटिटरवर फोकस केला आणि त्या कॉम्पिटिटरला जर आपण बीट करायचा प्रयत्न केला तर एक मोटिवेशन राहणार आहे मॅनेजरच्या डोक्यात पण की आपल्याला कॉम्पिटिटरला बीट करायचंय. वी हॅव टू बीट द कॉम्पिटिटर, बरोबर आहे का. मला भल्लाल देवला मारायचंय, या मोटिवेशननीच तो छोटूसा होता शिवा, बरोबर आहे का. तो शिवा हा आपल्या ह्याच्यासारखाच होता, बाहुबली अमरेंद्र सारखा शिवेंद्र बाहुबली होता, बरोबर आहे का. मग त्याने काय केलं, एक मोटिवेशन मुळे तो त्याचा गोल अचीव्ह करू शकला. आपण एक मोटिवेशननीच एक्झाम क्लिअर करू शकणार. तसंच मॅनेजर इम्प्लिमेंटेशन सक्सेसफुल तेव्हाच करू शकेल जेव्हा त्याच्या डोक्यामध्ये एक मोटिवेशन असेल की हा यार मला माझ्या कॉम्पिटिटरला बीट करायचंय. स्ट्रॅटेजी सुद्धा त्या हिशोबाने स्ट्रॅटेजी तयार करतात की हा यार त्या कॉम्पिटिटरला बीट करायचंय, मला मार्केटचं लीडर व्हायचंय, मला सक्सेसफुल व्हायचंय, मी यशस्वी होणारच, बरोबर का. त्या मोरलनीच मॅनेजर पुढे जाऊ शकतो. सो मला कॉम्पिटिटर सुद्धा इम्प्लिमेंट करताना कॉम्पिटिटर सुद्धा डोक्यात ठेवून इम्प्लिमेंटेशन करायचंय. सतलक बाळांनो, हा एक पॉईंट रटाळ पॉईंट 5.2 संपलेला आहे. यातल्या बऱ्याच गोष्टी महत्वाच्या नाहीयेत, ज्या मी स्टार मार्क करून दिल्या त्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. बाकी गोष्टी तुम्ही मनाने सुद्धा लिहू शकता, बरोबर आहे का. की यार सगळे एकत्र आले पाहिजे, ह्यानी त्याला सपोर्ट केला पाहिजे, त्याने त्याला केला पाहिजे, बरोबर आहे का. या गोष्टी आपण लिहू शकतो. ओके, आता चालू होतोय हळूहळू चांगला आणि मोठा महत्वाचा पार्ट. ओके, घेऊयात एक छोटूसा ब्रेक आणि भेटूयात थोड्याच वेळात.